आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग नमस्ते. इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि चिंतामुक्त जगणे. आजचा विषय चिंतामुक्त जगायचं आहे का, एन्झायटी मुक्त जगायचं? इथे या, ऐकायला देते हो, ऐकायला देते हो. चिंतामुक्त जगायचं आहे का, एन्झायटी मुक्त जगायचं आहे का? तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी खरोखर मदत करते काय? खर तर चिंता आणि मेडिटेशन दोन विषय वेगळे आहेत मॅडम. रेकी आणि एन्झायटी दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. पण तरीही एन्झायटी मुक्त होण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी कशा प्रकारे मदत करते आणि खरोखर मदत होते का? तर यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे घडून येतात, या मागचं शास्त्र काय, हे आपण आजच्या सेशन मध्ये समजून घेणार आहोत. आणि खरं तर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी सुचवलेला हा विषय. खर तर आपण या अगोदर रागमुक्त जगण्यासाठी, खर तर या अगोदर आपण चिंतामुक्त जगण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी कशा प्रकारे मदत करते हे सेशन घेतलेलं आहे अगोदर. पण तरीही आजच्या जगामध्ये चिंता, एन्झायटी, नकारात्मक विचार ही मोठ्या प्रमाणात असलेली समस्या आहे. आणि ही समस्या पाहता पुन्हा पुन्हा याच विषयावर बोलण्यासाठी अनेक वेळा याच विषयांसह मागणी येते. आणि तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवता. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत, या वैश्विक ऊर्जेसोबत जुडण्यासाठी मला सहकार्य करता. तुमच्या माध्यमातून माझा दररोज प्रत्येक क्षणाक्षणाला या ब्रह्मांडीय ऊर्जेवरचा विश्वास आणखी आणखी वाढत जातो. तुमच्या अनुभवांसह मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट अजून अजून समृद्ध होत जाते. कारण तुम्हाला माहिती आहे तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं खरे पिलर सर्व ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सदस्य आहेत. तुमचे अनुभव हा माझ्यावरचा माझा विश्वास, माझा या ब्रह्मांडीय ऊर्जेवरचा विश्वास दृढ करण्यास मला मदत करतात. माझा विश्वास आहेच, पण तो आणखी आणखी वाढत जातो. एक एक तुमचा येणारा अनुभव मला पुन्हा म्हणतो की हो, पुढचं पाऊल टाक, टाक पुढचं पाऊल. नक्कीच आपण ते पुढचं पाऊल टाकतो आणि पुन्हा एक एक आवाहन आपण पेलतो. आणि खरोखर या ऊर्जेच्या वर असलेला विश्वास आपल्याला प्रत्येक पावला गणिक सकारात्मकता आणखी आणखी वाढवून देते. अनेक वेळा आपल्या सेशन मध्ये असं होतं की आता खरोखर येथे आपण म्हणावं काय की हो, येथे ऊर्जा आपल्याला मदत करेल, येतो ना असा प्रश्न बऱ्याच वेळा. पण तरीही माझ्या अगोदर सर्व सदस्य तुम्हीच म्हणता हो मॅडम हो जाएगा. आणि हो जाएगा मध्ये खरोखर त्या त्या व्यक्तींना त्या त्या प्रकारे रिझल्ट येतात. खरंच ही कुठं जादू नाही. या जगामध्ये जादू घडत नसते, या जगामध्ये चमत्कार घडत नसतात. असते ते आपल्याला माहिती नसते ऊर्जेचा वापर कसा करावा, आपल्याला माहिती नसते माझ्याच आतील क्षमतांचा मी कशा प्रकारे वापर करावा, आणि म्हणून आपल्याला ते चमत्कार वाटत असतात. तर खरोखर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून मी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते की या ऊर्जेचा वापर आपण कुठे कुठे करावा, कसा कसा करावा, किती रूपामध्ये करावा, हे
समजून घेण्यासाठी, हा अनुभव घेण्यासाठी तुम्ही कायम माध्यम होत असता, मला माध्यम करता या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी मी तुमच्या मनापासून धन्यवाद मानते. युट्यूबला अनेक सन्माननीय सदस्य व्हिडिओ बघत असतात. तुम्हाला सुद्धा आत्मा नमस्ते. आणि नक्कीच तुम्हाला याच सारखे आपले ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत असलेले सर्व सेशन बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली एक लिंक आहे. तुम्हाला फ्री सेशन बघायचे असतील तर नक्कीच त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, मेसेज पाठवू शकता व्हॉट्सअपला. डायरेक्ट फोन नका करू प्लीज. आणि आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब सुद्धा करू शकता. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना सांगितल्याप्रमाणेच आजचा विषय तुमच्याच मागणीतून आलेला पुन्हा एकदा एन्झायटी. तर नक्कीच आपल्या सोबत झालेल्या असलेल्या संवादामधूनच सेशन होणार आहे. हा नियम आहे आपला, हो ना. तर तुमच्याकडून नच आपण प्रश्नांची उत्तरं घेऊया काही, आणि मग या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर कशा प्रकारे आपण चिंतामुक्त जगू शकतो हे तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, हे सर्व सांगणार आहे. ऊर्जेसोबत कनेक्ट झाल्यानंतर काय काय बदल होतो हे सुद्धा सांगणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला ठामपणे सांगणार आहे, कारण अनुभव. जेव्हा एखादी व्यक्ती अनुभवाच्या जोरावर बोलत असते तेव्हा हे ब्रह्मांड तिला सोबत देत असतं. आणि म्हणून मी खरोखर मनापासून सांगते की चिंतामुक्त जगायचं असेल तर ऊर्जेसोबत कनेक्ट व्हा. असे कित्येक जणांचे अनुभव आहेत की त्यांनी ऊर्जा सोबत कनेक्ट झाले. म्हणजेच काय, तर त्यांनी ध्यान धारणा मेडिटेशन करायला लागले तर त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या सर्व गोष्टी अगदी सहजतेने घडून आलेत. ते चिंतामुक्त जगायला लागलेत. तर आजचं सेशन आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण त्या अगोदर प्रार्थना करूया. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, सर्व देवी देवता, सर्व संत गुरु सद्गुरु, आम्हाला आज तणावमुक्त जीवन, चिंतामुक्त, एन्झायटी मुक्त जगण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा कशा प्रकारे उपयोग होतो हे समजून घ्यायचं आहे. आणि याकरिता आम्हाला लागणारी ऊर्जा आपण सर्वजण आम्हाला पुरवालच. खरंच आम्ही खूप धन्य आहोत की आमची निवड केलेली आहे या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी. आमची निवड केलेली आहे या ब्रह्मांडासोबत जोडण्यासाठी. याकरता आम्ही शतशः आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर बघा, सगळ्यात महत्वाचं आपल्या सेशन मधील एक नियम तो असा आहे की आपल्याला व्हिडिओ सुरू हवेत, हो ना. यस यस यस, हो. पर्सनल मेसेज येत आहेत शेअरिंग साठी, तर नक्कीच तुमचं सर्वांचं शेअरिंग होणार. चॅट बॉक्स मध्ये पर्सनल मेसेज टाकून ठेवला तरी चालेल, ज्यांना ज्यांना शेअरिंग करायचं आहे. मी म्हणूनही टाईप करून टाकलं तरीही अजून उत्तम. हा, मी तुम्हाला बोलण्याची संधी देते पहिले. तर मला विचारायचं होतं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मला विचारायचं आहे की खरोखर एन्झायटी म्हणजे काय, किंवा एन्झायटीचा त्रास होतो म्हणजे काय होते, हे जरा तुमच्या शब्दात मला सांगा ना प्लीज. अनेक जण डॉक्टरकडे जातात तेव्हा म्हणतात एन्झायटी सांगितली आहे डॉक्टरनी, म्हणजे काय. चिंता. हा, चिंता.
बरोबर. पण त्याचं म्हणजे काय होतं, नेमकं काय होतं? एन्झायटी आहे म्हणजे नेमकं काय? छोट्या छोट्या एखाद्या गोष्टींमध्ये गोष्टीचा जास्त चिडचिड विचार होणं. एक एक जण. भीती वाटणे. भीती वाटणे. ओके. अनघा? एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणे किंवा त्याच गोष्टीचं मनामध्ये राहून त्याची ती चिंता वाढत जाते आपली, आणि त्याने मग ते आजार होतात किंवा अजून काही त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. ओके. येस. अजून अनघा? छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चिडचिड करणं सहज, म्हणजे काही छोट्या छोट्या कारणांसाठी सतत चिडचिड करणं. ओके. अजून? आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. ज्या गोष्टी आधी करत होतो त्या गोष्टी करता येतील की नाही पहिल्याप्रमाणे एफिशियंटली, इफेक्टिव्हली, त्याच्याबद्दल आपल्याला एक प्रकारचा संभ्रम निर्माण होतो. ओके. एखादी गोष्ट? सतत सतत तणावामध्ये राहिलं जातं. एका गोष्टीचा विचार केला जातो. एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. एखादी गोष्ट सतत सतत करत राहिलं म्हणजे त्याची भीती वाटणे की ती कशा प्रकारे करावी असं. निराशा वाटणे, कोणती गोष्ट करण्याची इच्छा होत नाही, आनंद राहत नाही आयुष्यात. ओके. ह्या ताई उदाहरणार्थ सांगू शकता? ह्या एका ताईंनी आता जे सांगितलं, अस्मिताच्या अगोदर ज्या बोलल्या. मॅडम मी सांगू? हो. झोप न येणे, हातपाय थरथर वगैरे कापणे, भीती वाटणे. ओके. म्हणजे असं काहीतरी होतं एन्झायटी. कारण प्रत्येकाची एन्झायटी वेगळ्या प्रकारची असू शकते ना, म्हणून मी विचारते आहे. प्रत्येकाची किंवा आपण आजूबाजूला पाहिलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये एन्झायटी हा विषय वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, म्हणून विचारते आहे. झोप न लागणे, तोच त्या गोष्टीचा विचार करणे. दडपण असणे मनावरती सतत. दडपण असणे, भीती वाटणे, दडपण असणे, आनंदी न राहणे. मनात विचार न येणे, मनात निगेटिव्ह विचार येणे. मॅडम, थोडक्यात मानसिक तणावात असणे है ना. अस्वस्थ असणे. किती अनेक साऱ्या गोष्टी आहेत की नाही बघा. फक्त एकच शब्द आहे, एन्झायटी. आणि काय तर चिंता. बरोबर. खरं तर बघा, अनेकांना सुरुवातीला असं वाटत असतं मॅडम मग सेशन आहे ना निगेटिव्हनी जात आहे. निगेटिव्हनी कारण काय तर आपण जे विषय घेतो तो विषय आहे बघा, निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी क्रिएट करणे. हा ब्रह्मांडीय ऊर्जेचा नियम आहे. निगेटिव्हिटी मधून सुद्धा पॉझिटिव्हिटी आपल्याला क्रिएट करायची आहे. तर अगोदर आपल्याला निगेटिव्हिटी काय आहे आणि ती कुठून आली आणि ती कशा प्रकारे आहे हे शोधून काढावं लागेल ना, बरोबर ना. तर हो, आणि मग आपल्याला ऊर्जा कशा प्रकारे मदत करणार यामधून बाहेर निघण्यासाठी हे आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने समजून घ्यायचं आहे. कसं बाहेर निघावं अगदी पूर्ण सेशन मी येथे नाही घेऊ शकत. सर्वांना माहिती आहे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा काही नियम आहे, मात्र नियमामध्ये बसून मी पूर्ण सेशन घेणार आहे. कुठेही तुम्हाला जेवढं द्यायचं तेवढं भरभरून मला माझ्या परीने देता येईल. या ब्रह्मांडाच्या साक्षीने जेवढी मला ऊर्जा तो देणार आहे ते मला जेवढ्या प्रमाणात देता येईल तेवढं मी पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार. आणि सोबतच मी नियमाचं, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीच्या नियमाचं कुठेही उल्लंघन होणार नाही याचा सुद्धा पुरेपूर विचार करणार. म्हणून काही लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा कदाचित पूर्ण होऊ शकणार नाही, परंतु नियमाच्या बाहेर जाऊन मला सुद्धा काही करता येणार नाही हे सुद्धा लक्षात असू देत. ओके. पण तरीही ह्या टेक्निक कशा आहेत हे मात्र मी तुम्हाला अगदी मनापासून सांगणार आहे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा हाच नियम आहे, जेवढं देता येईल तेवढं भरभरून देऊया. आणि फक्त मंजुश्रीच नाही तर इन्स्टिट्यूट मध्ये सध्या आणि
पहिल्यापासून असलेले सर्व सदस्य सुद्धा याच नियमाचं पुरेपूर पालन करत असतात. आणि जेवढं जेवढं देता येईल आपण तेवढा पुरेपूर प्रयत्न करत असतो. तर बघा, आपण सर्वांनी खरंच खूप छान प्रकारे शेअरिंग केलं की एन्झायटी काय आहे, बरोबर, चिंता काय आहे. या अगोदर मी काही नवीन सदस्य आहेत, या नवीन सदस्यांना ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी काय आहे हे सांगते. ओके, आणि मग त्यासोबतच तुम्ही आता एन्झायटी ज्या ज्या ठिकाणी सांगितली आहे त्या त्या प्रत्येक ठिकाणी या ऊर्जेचा वापर करून कशा प्रकारे आपण त्यावर मात करू शकतो, त्या नकारात्मकतेमध्ये, निगेटिव्हिटीमध्ये पॉझिटिव्हिटी आपण कशी क्रिएट करू शकतो आणि कशा प्रकारे आपण ती चिंता आहे ना तिचं रूपांतर एका पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये करूया, कसं करू शकतो हे आपण शिकणार आहे. अशा प्रकारे आपलं आजचं सेशन जाणार आहे. आजचं सेशन अगदी 9 वाजेपर्यंत संपवायचं असं अगोदरच ठरलेलं आहे. पुढचे 20 मिनिट शेअरिंग असणार आहे आणि शेअरिंग सुद्धा फक्त 10 लोकांचीच घेणार आहे आणि त्यानंतर एक मेडिटेशन होणार आहे. कारण अगदी नवे असलेले सदस्य आपण सर्वजण माहितीये 2 तास बसतो, 3 तास बसतो, आपल्याला उठावंच नाही वाटत. पण नव्या लोकांना जे आलेले असतात त्यांची तेवढी कॅपॅसिटी नसते, त्यांचं शरीराची तेवढी क्षमता नसते की एका वेळेस 2-2.5 तास बसू शकतात. आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडलेले सदस्य तुम्ही 3 तासही ठामपणे बसलात तरीही तुमची नाही पाठ दुखत ना तुम्हाला कुठला त्रास होत, हो ना. म्हणून आपण नवीन सदस्यांचा, जे लोक आपलं सेशन पहिल्यांदा बघत असतात त्या लोकांचा विचार करून हा एक निर्णय घेतला आहे की 2 तासामध्ये आपण मेडिटेशन सह आपलं सेशन संपवणार आहे. तर बघा, रेकी म्हणजे काय सगळ्यात पहिली गोष्ट, कारण आपण इथं प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे आणि तुम्ही आजचं पोस्टर सुद्धा पाहिलं. एन्झायटी, चिंतामुक्त व्हायचं का, आणि साईडला आहे रेकी, हो ना. विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय. काय आहे ही ऊर्जा? आपल्याला एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं ना की आपण काय करतो, तर आपल्या एखाद्या देवाला प्रार्थना करतो. म्हणजे आपल्या एखाद्या देवाला, याचा अर्थ आपण ज्यांना आराध्य आपलं मानतो किंवा ज्यावर आपला विश्वास आहे त्यांना प्रार्थना करतो, हो ना. याच म्हणजे आपण कोणाला प्रार्थना करतो? आपल्यासाठी या विश्वाने नेमून दिलेल्या एका शक्तीला, जी शक्ती आपल्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात शक्तिवान आहे आणि आपला तिच्यावर विश्वास आहे की ती माझे प्रश्न सोडवू शकणार. त्या एका शक्तीला आपण प्रार्थना करत असतो. असंच करतो ना, असंच करतो ना. ओके, तर डॉक्टर प्रज्ञा, तुम्हाला टेन्शन आलं की तुम्ही कोणाला प्रार्थना करता? माईक सुरू करा. नाही, आवाज नाही आला, आवाज येऊन नाही राहिला. नाही नाही. चालू केला. येतोय आता आवाज? हो. हा, मी ब्रह्मांडीय रेकीशी पहिल्यापासून जोडलेली आहे, त्यामुळे मी नेहमीच रेकीची प्रार्थना करत असते की जी पण शक्ती आहे, जी पण वेगवेगळ्या स्वरूपातली, माझ्यासाठी जी योग्य आहे ती मला मदत करावी तिने. आणि माझ्या प्रार्थनेला नक्कीच उत्तर मिळत असतं आणि ते उत्तर म्हणजे तुम्ही आहात. थँक्यू थँक्यू थँक्यू. अच्छा, जे लोक अजून रेकी पर्यंत जोडलेलं नाही अजूनही, ते कोण आहे आपल्यापैकी की मॅडम अजून रेकी पर्यंत जोडलेलं नाही आहे? चेतना, हो ना. चेतना, कोणाला प्रार्थना करत असता? मी ब्रह्मांडीय ऊर्जालाच प्रार्थना करते की माझं जे काही म्हणजे व्यवस्थित मला जे आहे माझ्यासाठी ते तुम्ही मला देणार आहात, अशी प्रार्थना मी करत असते. खूप छान, खूप छान.
छान. तर बघा आता आपण ब्रह्मांडीय ऊर्जेला प्रार्थना करतो, याचाच अर्थ काय? तर आपण आपल्या देवी देवता यांना सुद्धा मानतो आणि त्यांना सुद्धा अनेक वेळा प्रार्थना करतो. आपल्या गुरूंना, आपल्या सद्गुरूंना, त्यांना सुद्धा आपण अनेक वेळा प्रार्थना करतो, आहे ना. अनेक लोक स्वामी समर्थांच्या चरणी सगळे प्रश्न सोडून देतात. अनेक लोक गजानन महाराजांच्या चरणी, साईबाबांच्या चरणी प्रश्न सोडून देतात. आता तुम्हीच बघा, हो ना. याचा अर्थ काय? तर आपण त्यांच्या मार्फत त्या ऊर्जेसोबत कनेक्ट होतो. कळलं? त्या एनर्जी मार्फत आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत कनेक्ट होतो. आहे एकच, सेम. आपण काय करतो, तर आपल्या आतील शक्तीचा, माझ्या आतील शक्तीचा त्या मोठ्या शक्तीसोबत एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. कळलं का? आपण अशा वेळेस काय करत असतो, तर आपण ज्यांनाही प्रार्थना करतो त्या मोठ्या एनर्जी सोबत, म्हणजेच का हायर एनर्जी सोबत आपली छोटी एनर्जी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडून आपण अप्रत्यक्षरित्या ऊर्जा घेऊन आपल्याला योग्य मार्ग शोधण्याचा किंवा आपल्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या हायर सेल्फ सोबत, आपल्या त्या ऊर्जेसोबत आपण त्यांच्या मार्फत आपण ती ऊर्जा शोधत असतो. आपण त्यांच्या मार्फत त्या सोर्सच्या मार्फत आपण पुन्हा एकरूप होऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी, मदत करण्यासाठी किंवा आपल्याला ती ऊर्जा प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. फक्त आपल्याला ते समजत नाही. आपण काय म्हणतो, तर मी आता महाराजांच्या चरणी प्रश्न टाकला आहे. हो, नक्कीच. पण तरीही महाराजांसोबत कनेक्ट होऊन त्या ऊर्जेसोबत कनेक्ट व्हायचा आपण प्रयत्न करत असतो. सेम एकच आहे, कारण या ब्रह्मांडामध्ये ऊर्जा एकच आहे. या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा जी इथं आहे तीच अमेरिकेमध्ये आहे, तीच रशियामध्ये आहे आणि या जगाच्या प्रत्येक खंडामध्ये तीच ऊर्जा आहे. म्हणजेच काय, या विश्वामध्ये एकच ऊर्जा आहे. मग कधी आपण देवी देवताच नव्हे तर विविध धर्मांचे महात्म्यांना सुद्धा प्रार्थना करतो, हो ना. मग ती सुद्धा ऊर्जा तीच. जगाच्या पाठीवर कोठेही जाऊ देत, जी व्यक्ती ज्या आराध्याला मानते त्या प्रत्येक आराध्यांकडे असलेली ऊर्जा एकच, अशी ही वैश्विक ऊर्जा. त्याच ऊर्जेचा वापर करून तुम्ही, मी, आपण सर्वजण जिवंत आहोत. आपल्या आतमध्ये प्राण आहे, प्राणशक्ती आहे. याला कोणी प्राणा म्हणतं, कोणी प्राणशक्ती म्हणतं, कोणी ऊर्जा म्हणतं, कोणी प्रकाश म्हणतं. प्रत्येक जण याला वेगळ्या नावाने ओळखतं आणि याला कोणी वैश्विक शक्ती म्हणतं. हीच ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे आणि या ब्रह्मांडाकडे तीच ऊर्जा विशाल स्वरूपामध्ये आहे, ज्याची आपण गिनतीच करू शकत नाही. ओके. आणि त्याच विश्वाचा, त्याच विशाल ऊर्जेचा आपण एक भाग आहे. आपल्या आतमध्ये सुद्धा तीच ऊर्जा आहे. मग आज रोजी आपण चिंतामुक्त नाही आहोत. अनेक जण आम्ही आहोत. आम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडलो आहे. आम्ही चिंतामुक्त आयुष्य जगतो. पुढच्या क्षणाची आम्हाला तेवढी चिंता नाही आहे. आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा हे आम्ही शिकलो आहोत. परंतु जे लोक अजूनही चिंतामुक्त जगत नाहीत, एन्झायटी ज्यांना आहे, ज्यांना वारंवार त्या विचारांमध्ये येतात, तर बघा आपलं काय होत आहे, तर आपण त्याकडून घेत असणारी ऊर्जा आहे ती कमी प्रमाणात घेत आहे. तेथे पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, पूर्ण सकारात्मक ऊर्जा आहे. तेथे पूर्ण थँक्यू आहे, धन्यवाद आहे, कृतज्ञता आहे. आणि आपल्याला जे हवं आहे ते मोठ्या प्रमाणात तेथे आहे. आपल्या आपली कॅपॅसिटी आहे, आपली झोडी आहे त्याही पेक्षा मोठं आहे. आपल्याला घेण्यासाठी आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत. उलट मग चिंतामुक्त काय गोष्ट आहे एवढं लक्षात घ्या. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडल्यानंतर चिंतामुक्त आपण केव्हा होतो ना, आपलंच आपल्याला समजत नाही.
एवढं लक्षात घ्या. खर तर विषय ना वाटतो तेवढा खूप मोठा आहे. कारण आज रोजी जर विचार केला ना तर डॉक्टरीय निदर्शनात असं आलेलं आहे 60% वर लोक एन्झायटी मध्ये जगत असतात. कुठल्या ना कुठल्या विषयाचं त्यांना चिंता आहेत. आणि त्या चिंतांचा परिणाम मात्र शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रत्येक गोष्टीवर होत जातो. तो भाग नंतरचा. पण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडल्यानंतर आपण मात्र हा छोटासा प्रश्न आहे असं म्हणतो. आणि यामधून आपण कसं बाहेर निघतो हे आपलं सुद्धा आपल्याला कळत नाही. न कळतपणे घडणारी ऊर्जेसोबत जुडल्यानंतर ही प्रक्रिया. मग ऊर्जेसोबत जुडणं म्हणजे काय? तर आज रोजी मी माझ्या ऊर्जेचा बोलण्यासाठी, जगण्यासाठी, विविध कार्य करण्यासाठी वापर करत आहे. ते किती? तर माझ्याकडे ब्रह्मांडाकडून माझी जेवढी कॅपॅसिटी आहे ऊर्जा घेण्याची, त्याच्या जेवढी माझी क्षमता आहे घेण्याची, त्याच्या फक्त मी 30 ते 35% ऊर्जा घेत आहे आणि त्याचा उपयोग करत आहे. मग मला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होणे म्हणजे काय? तर माझ्यासाठी जे 100% ऊर्जा ठेवलेली आहे, की माझी कॅपॅसिटी आहे तेवढं माझा घडा भरण्याची, पण मी मात्र फक्त आज रोजी ती 30% घेते आणि तीच वापरत आहे. तर मला ती उरलेली ऊर्जा सुद्धा घेण्याची माझी क्षमता वाढवायची आहे. आणि माझी जशी ती घेण्याची क्षमता वाढेल तसं मी त्या ऊर्जेचा वापर पुन्हा कुठं आणि कसा करायचा हे सुद्धा शिकायचं आहे. आणि हे शिकणं, त्या ऊर्जा घ्यायची कशी आणि या ऊर्जेचा वापर कसा करायचा हे शिकणं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत एकरूप होणं. आपण काय करणार आहे? आपली या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेण्याची प्राणशक्ती, श्वास हे म्हणतेय मी. काही वेगळी ऊर्जा नाही म्हणत आहे. आर्थिक स्वरूपामध्ये वरून काहीतरी धन येत आहे, नाही. फक्त आणि फक्त शुद्ध प्राणा, ती प्राणशक्ती घेण्याची क्षमता आपण वाढवणार आहे. ते करणार आहे आपण ध्यानाद्वारे. विविध मेडिटेशनचे प्रकार आणि ती टेक्नॉलॉजी वापरून आपण मोठ्या प्रमाणात ती ऊर्जा घेणार आहे. ती घेतल्यानंतर आपल्या शरीराची क्षमता वाढवणार आहे ती पचवण्याची. हे पण लक्षात असू द्या, त्याची खूप गरज असते. आणि ही आध्यात्मिक ऊर्जा घेत असताना आपल्या सबकॉन्शियस माइंडला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचं एका जागेवर आणणार. एका जागेवर याचा अर्थ काय? कॉन्शियस वेगळा म्हणतो आणि सबकॉन्शियस वेगळा म्हणतो. म्हणजेच काय? तर बाह्यमन वेगळी गोष्ट सांगते आणि अंतर्मन वेगळी सांगते. तेव्हा आपण अनेक जण आकर्षणाचा नियमाचा अभ्यास करता, तेव्हा तो आकर्षणाचा नियम बऱ्याच वेळा लोकांचा फेल ठरलेला असतो. त्याचं कारण असतं अंतर्मन आणि बाह्यमन. अंतर्मन मागतं वेगळं, बाह्यमन मागतं वेगळं. तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर आपण आध्यात्मिक ऊर्जा छान घेणार आहे आणि आपल्या दोनही मनाला, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडला एकच अफर्मेशन देणार आहे. एकच त्याचा विचार एका जागेवर आणणार आहे आणि तो सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने मला काय हवं आहे आणि ते मला घेण्यासाठी माझी शारीरिक, माझी मानसिक स्थिती मी योग्य करणार आहे. सबकॉन्शियस माइंडला प्रेरणा देत असताना, त्याला त्या प्रकारे प्रोग्रामिंग करत असताना आपलं मानसशास्त्र, आपलं मानसिकता आपण सुधरवत जाऊ. आणि एक वेळ असा येणार की मी जे बोलणार ना तेच करण्यासाठी हे ब्रह्मांड तयार असणार. मग मी बोलावं काय हे तेवढंच महत्वाचं आहे ना. मी जे बोलणार तेच होणार. तर कारण मी म्हणजे फक्त मंजुश्री नाही बरं काय, मी म्हणजे आपण सगळेजण. तुम्ही सर्वजण जे बोलणार तेच होणार. आपण जे बोलणार तेच होणार. कारण आपलं आयुष्य म्हणजे काय? तर आपलं आयुष्य म्हणजे आपल्या विचारांचं प्रतिबिंब असतं.
तुम्ही जो विचार करता ना, तोच विचार, त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात. तुमच्या म्हणजे माझ्या सुद्धा. मी येथे तुम्ही जे म्हणणार आहे ते सगळं मला सुद्धा लागू होते. काय? आपल्या सगळ्यांना लागू होते, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला लागू होते. अनेक वेळा आपल्याला असं वाटते मला एखादी गोष्ट हवी आहे असं वाटते, पण अंतर्मन म्हणते ती मिळाल्यानंतर ती तुला सांभाळता येणार आहे का? ती तुला बाह्य मन म्हणतं मला हवी आहे, पण अंतर्मन म्हणतं ती जर तुला मिळाली तर तर तू ती सांभाळू शकणार आहेस का? आणि खरंच तुझी कॅपॅसिटी आहे का ती मिळवण्याची? असं जर तुमचं अंतर्मन सबकॉन्शियस माइंड मध्ये काहीतरी सुरू असेल आणि तुमच्या बाह्य मनाने फक्त इच्छा व्यक्त केल्या, तर त्या गोष्टी या जगात होत नसतात. तुम्हाला रिझल्ट येणार नाही. तुमच्या अंतर्मनामध्ये म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये काय सुरू आहे, त्या विचारांचा परिणाम तुमच्या बाह्य आयुष्यावर होत असतो. आणि हे मोठं शास्त्र आहे. खरं तर ते इथंच असं पूर्णपणे नाही समजून सांगता येत, पण मात्र मी एवढं सांगणार की आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर, आजचा विषय आहे चिंतामुक्त जगणे, म्हणून तुम्हाला आवर्जून सांगते, तर आपलं बाह्यमन आणि अंतर्मन मला काय हवं आहे हे एकच ठरवणार आणि तशीच प्रोग्रामिंग होणार. प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर वारंवार 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 आपण त्याला ट्रेनिंग देणार. कोणाला? आपल्याच माइंडला. आणि हे सगळं कसं होणार, तर हे सगळं होणार आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि आरोग्यशास्त्राच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्रानुसार. म्हणजेच आपलं शरीर आणि आपलं मन हे सुद्धा याचा सुद्धा ताळमेळ लागणार, आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर. नाहीतर अनेक वेळा मनाला एखादी गोष्ट हवी असते पण शरीराला ती सहन होत नाही. ओके, मन तरुण आहे, मनाला असं वाटते मला छान प्रवासाला जायचं, मला छान छान काही गोष्टी करायचं, पण शरीर त्या गोष्टीला सोबत देत नाही. होतं ना, एका विशिष्ट वयानंतर थकून जाणे किंवा मग आजारपण येणे. म्हणजेच काय, तर मनाची आणि शरीराची सेम फ्रिक्वेन्सी नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं कार्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर माझं मन, माझं शरीर आणि आध्यात्मिक ऊर्जा या तिघांचीही एकरूपता आणि तिघांचा समन्वय, त्या सगळ्या गोष्टीचा योग, तिन्ही ऊर्जांचा, तिन्ही शास्त्रांचा समन्वय साधून योग्य प्रकारे अभ्यासक्रम तयार केलेला आहे. आणि हे शिकणे आणि अशा प्रकारे ऊर्जा घेणे आणि मग या ऊर्जेचा वापर आपलं शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी, आपली मानसिकता सुधारण्यासाठी, आपले आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी, आपले रिलेशन छान करण्यासाठी आणि भौतिक जगामध्ये जगत असताना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण वापरणार आहे. आजाराचा प्रश्न विचार करसाल तर जवळजवळ 170 आजारांवर छोट्या आणि मोठ्या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी मदत करत असते. आरोग्यशास्त्राला, वैद्यकीय शास्त्राला विरोध म्हणून ही ऊर्जा नाही, तर वैद्यकीय शास्त्राला पूरक म्हणून ऊर्जा काम करत असते. जेथे गरज आहे तेथे वैद्यकीय शास्त्राचा उपयोग करायलाच हवा. जेव्हा एनर्जी सोबत कनेक्ट होऊन वैद्यकीय शास्त्राचा उपयोग केला जातो, तेव्हा आजारी असलेला पेशंट आठवड्यामध्ये दुरुस्त होणारा हा नक्कीच 4 दिवसामध्ये तंदुरुस्त होणार, एवढं मात्र नक्की. ओके, अशी ही ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर माझ्याच आतील ऊर्जेचा, जी ऊर्जा माझ्या आतमध्ये ऑलरेडी आहे, माझ्याच आतील ऊर्जेचा मी अजून मोठ्या प्रमाणात वापर कसा करावा, ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात खेचून कशी घ्यावी आणि माझ्या आयुष्यात तिचा वापर कसा करावा, हे शिकणे, हे शास्त्र समजून घेणे आणि मोठ्या प्रेमाने ऊर्जेसोबत कनेक्ट होऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत एकरूप होणे. कारण सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक वेळेस मॅडम तुम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी बद्दल वेगळ्या शब्दांमध्ये सांगता, आम्हीच कन्फ्युज होतो. खरं सांगू काय, काही कोणी कन्फ्युज होत नाहीये. खरं तर ही ऊर्जाच एवढी छान आहे, ही ऊर्जाच एवढी मोठी आहे की प्रत्येक वेळेस आपण या ऊर्जेचं वर्णन वेगळ्या स्वरूपात करू शकतो.
किती हा आनंद होतो की या ऊर्जेचं वर्णन करत असताना काय काय करावं, कसं कसं करावं, किती करावं. ऊर्जेबद्दल जर बोलायचं म्हटलं ना, सारखं 5 तास जरी बोललं ना, तरीही मला नाही वाटत की कधीतरी आपण थकून जाऊ किंवा ऐकणारे पण थकतील. एवढा या छान छान गोष्टींमध्ये असलेला गोडवा असतो, कारण ही सकारात्मकता आहे. हो ना, येथे पॉझिटिव्हिटी आहे. म्हणून अशी ही ऊर्जा, माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मी नव्याने शोध घेऊन या ऊर्जेचा वापर मी माझ्या दैनंदिन शारीरिक, मानसिक प्रत्येक गोष्टींसाठी कशा प्रकारे करून घ्यावा हे शिकणे, हे टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत एकरूप होणे. अशा प्रकारे आपण रेखी या ऊर्जेचं वर्णन करू शकतो. रेकी हा शब्द तिकडनं आला आहे जपानवरून. मात्र आपली ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा आपली म्हणजे अथर्व वेदापासून या ऊर्जेचा अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख केलेला आहे. आणि आपल्या अनेक साधू संत महात्म्यांनी ही ऊर्जा वापरली आहे. या ऊर्जेच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, संपन्नता आणली आहे. आणि तीच ही ऊर्जा, त्याच ऊर्जेसोबत आपल्याला एकरूप व्हायचं आहे. आपण आपल्या महात्म्यांसोबत आपली तुलना करत नाही. नक्कीच आपल्याला त्यांचा खूप आदर आहे, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा मात्र प्रयत्न करूया. त्यांनी जी शिकवण दिली खरी, की माणसातला माणूस शोध, तुझ्यामध्येच देव आहे. म्हणजेच काय, देव म्हणजे काय, तर ती ऊर्जा तुझ्यामध्ये आहे, त्या ऊर्जेचा शोध घे. तर आपल्या संतांनी सांगितलेल्या गोष्टीचा आपण खऱ्या अर्थाने शोध घेणे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत एकरूप होणे. अशा प्रकारे ही ऊर्जा, मला पूर्ण विश्वास आहे तुम्हाला खूप छान प्रकारे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय हे समजलं असेल. आणि अजूनही काही कमी राहिली असेल तर नक्कीच मागचे व्हिडिओ बघा, किंवा तुम्ही अनेक सदस्य सुद्धा यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी ऍड करू शकता. तर बघा, आजचा जो मूळ विषय आहे, या विषयापर्यंत आपण येऊया. तुम्ही सर्वांनी खूप छान प्रकारे सांगितलं की चिंता म्हणजे काय, याला एन्झायटी म्हणतात. खरं तर हे काय आहे, ही ना प्रत्येक म्हणजे अनेक व्यक्तींची काय आहे, मानसिक अवस्था म्हणू शकतो आपल्याला, आहे ना. ही मनाची एक अवस्था आहे. माणूस कधी खुश असतो, कधी नाराज असतो, कधी काही असतो, आणि ही अवस्था प्रत्येकाची येणार. जसं समुद्र मंथनामधून सर्वच गोष्टी निघाल्या, विषही निघाल्या, वाईटही निघाल्या, आणि चांगल्या सुद्धा निघाल्या, अमृतही निघालं. हो ना. तसंच माणसाच्या मनाच्या अवस्था असतात त्या, आपण आनंदी पण असतो, दुःखी पण असतो, चिंतातुरही असतो, आणि धीर सुद्धा असतो स्वतःमध्ये. हो की नाही. नकारात्मकही विचार येतात आणि सकारात्मकही येतात. परंतु मग एन्झायटी म्हणजे काय, तर तर एका विचाराचा, ही मानसिक अवस्था आहे. काय आहे, चिंता. हो ना. एन्झायटी ही मानसिक अवस्था आहे. जसे आनंदी राहणे ही सुद्धा मानसिक अवस्था आहे. बघा हा, मी काय म्हणते, तर फक्त झालं असं आहे की हे पारडं सेम असायला हवं होतं, किंवा आनंदाचं पारडं खोल असायला हवं होतं, आनंदाचं पारडं जड असायला हवं होतं आनंदी राहण्याचं. त्याऐवजी झालेलं काय आहे, तर हे तर असं नाहीये, तर हे चिंतेचं पारडं खाली गेलेलं आहे. कळलं. म्हणजेच काय, तर एका कुठल्या तरी गोष्टीचा अतिरेक झाला आहे, हद से ज्यादा. जसं लोक म्हणतात, प्रेम सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त नसावं, राग सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त नसावा, द्वेष सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त नसावा. असं ह्या ज्या मनाच्या अवस्था आणि हे जे भाव आहेत ना, हे मनाचे, हे भाव प्रमाणापेक्षा जास्त नसावेत. त्याचं नुकसान होतं. नुकसान म्हणजे काय, तर त्यामुळे ते आपल्या दुःखाचं कारण होतं. सेम फक्त काय झालेलं आहे, आपल्याला म्हणजे आपण हा शब्द वापरते ह, म्हणजे काय, तर चिंता आहे. याचा अर्थ काय, तर जेथे प्रेम, माया, आपुलकी, आनंद, खुशी ह्या भावना असायला हव्या होत्या, त्याऐवजी चिंता ही जी भावना आहे ही वाढलेली आहे. असं झालं आहे. म्हणजे खूप वाईट नाही, एवढं लक्षात घ्या. माझं योग्य वाटतंय का सगळ्यांना, समजते आहे का, तर हो म्हणा मला.
माईक सुरू करा म्हणजे मला समजेल. कळते ना तुम्हाला मी काय म्हणून अगदी राहिले? अगदी हो, पॉइंट टू हो. पॉइंट बोलतोय. अगदी अगदी ओके. व्यवस्थित. येस, हो. म्हणजे काय वाईट नाही समजते. झालेलं काही. कळतंय सगळ्यात कळतंय. पहिली गोष्ट तर एन्झायटी आहे याचा अर्थ आपण खूप आपलं काहीतरी चूक आहे, आपल्यासोबत खूप काही वाईट होत आहे, यामधून मी बाहेर निघू शकत नाही असं मुळीच नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर काय आहे, थोडस किंवा थोडस जास्त एकाच भावनेकडे आपण वळलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला या ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडायचं आहे. आणि यासोबत जुडल्यानंतर हे जे चिंतेचं पारडं जड झालेलं आहे, हे पारडं आपल्याला हे हे जड झालेलं पारडं, हे चिंतेचं पारडं जर जड आहे तर याचं जडत्व कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अनय सर सांगा बरं काय करावं लागेल? आपल्याला मेडिटेशन द्वारे आणि प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त आपली क्षमता वाढवावी लागेल आणि ग्रहण क्षमता आपली वाढवावी लागेल. यस, हे जरी खरं असलं तरीही आपल्याला खरं काय करायचं आहे सांगू का तुम्हाला? आपल्याला करायचं आहे, आपल्याला हे जे वर असलेलं खुशीचं पारडं आहे, सकारात्मकतेचं पारडं आहे. चिंता कशी भावना आहे? ही नकारात्मक भावना आहे. चिंता ही भावना नकारात्मक आहे, ही पण आपल्या आतमध्ये आहेच. ओके, ही भावना आपल्या वेगळ्या चक्रामध्ये राहते. आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला सकारात्मक भावना वाढवाव्या लागतील. जसं जसं आपण सकारात्मक भावनांचं पारडं जड करू जड करू जड करू तसं 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 चिंतेचं पारडं असं येईल. हो ना. आणि जर का आपण सकारात्मक भावनांचं पारडं आणखी जड आणखी जड आणखी जड केलं तर चिंतेचं पारडं एकदम वर जाईल. कळलं तुम्हाला? आपण ऊर्जेसोबत कनेक्ट झाल्यानंतर एन्झायटीवर कार्य करत असताना अशा प्रकारे कार्य करतो. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये कुठलंही सेशन घेत असताना मी तुमच्यापासून चोरून लपून काहीच ठेवत नाही. जे आहे ते सगळं सत्य असं सत्य ज्ञान आहे. फक्त त्या सत्य ज्ञानाचे स्तर वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक जण त्याला वेगळ्या पद्धतीने बघू शकते. मी माझ्या नजरेतून कशा प्रकारे बघते या ऊर्जेला हे तुम्हाला सांगते. आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत एकरूप झाल्यानंतर काय करत असतो, तर आपण आपल्या सकारात्मकतेचं पारडं जड करतो आणि अनेक वेळा ह्या नकारात्मक ज्या ऊर्जा आहेत या ऊर्जांचं ऊर्जेच्या माध्यमातून क्लिनिंग करतो. हो ना, क्लिनिंग करतो. एक एक ती भावना नकारात्मक काढून सुद्धा टाकत असतो. आपल्या माइंडला तसं आपण प्रोग्रामिंग करतो. जे काही होतं ते सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून होत असतं. हे तेवढंच महत्वाचं. चिंता आल्यानंतर काय होतं, अनेक लोकांना भीती वाटते. हो, भीती वाटते. कशाची भीती असते, तर माझा काही होईल का, माझ्या नातेवाईकांना काही होईल का, कुठं काही असेल का, भूकंप येईल का, जो केव्हाच येत नसतो. अनेक वर्षानुवर्ष मध्य भागामध्ये कधी भूकंप आलेला नसतो, पण तरी येईल का, अनेक साऱ्या गोष्टी, अपघात होईल का, अनेक अनेक गोष्टी, असुरक्षितता आहे ना. प्रत्येक गोष्टीमध्ये सुरक्षित न वाटणे, एखादी गोष्ट माझ्याकडून होईल किंवा नाही होईल. ओके, साध्या साध्या महिलांना तर अनेक वेळा चिंता असते, माझा मुलगा घरी बरोबर येईल की नाही, माझा जोडीदार बरोबर असेल की नाही, माझा जोडीदार माझाच असेल की नाही, असुरक्षिततेची भावना. हो ना, फक्त महिलांच्याच बाबतीत नाही, हा पुरुषांच्या पण बाबतीमध्ये होतात ह्या गोष्टी. हो ना. आणि हे काय आहे, तर आपल्या मनाला कुठंतरी धोका वाटतो आणि तो धोका वाटतो म्हणून आपल्या शरीराने निर्माण केलेली ही भावना असते. धोका वाटतो, भीती वाटते, चिंता वाटते, असं होईल का, जे आहे किंवा नाही. आणि कधी कधी तर एखादा धोका नाहीच आहे, मुळातच धोका नाहीये, पण तरीही भीती वाटते. चोर येतील का, मुळातच तुमच्या आजूबाजूला चोर नाही आहेत, पण तरी तुम्हाला चोरांची भीती वाटते. अनेक साऱ्या गोष्टी, अनेक म्हणजे काय, तर आपलं मन अनेक वेळा चिंता निर्माण करतं. अनेक वेळा एखादी गोष्ट नाहीच आहे. सपोज आपण रस्त्याने, तुम्हाला एक गंमत सांगते मी, कारण या विषयावर जर बोललं ना चिंतेच्या, तर आपलं 2 तास सेशन चालणार. पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगते आणि जे काही तुम्हाला उदाहरणं सांगते ना, ते सगळे उदाहरणं अनुभवातून सांगते. बघा, सेशनला यायच्या अगोदर मॅडम काय व्हायचं माहित आहे का, तर आज ऑफिसमध्ये आमचा बॉस आहे ना माझ्यासोबत हेकड वागणारच.
असं घरूनच समजायचं. विचार कोणी केला? ओके, एका व्यक्तीने विचार केला. मला सांगा, यांनी जो विचार केला तीच एनर्जी बॉसला पाठवली. बिचारे बॉस छान यांच्यासाठी जाता बरोबर चहा बोलवणार होते. बिचारे बॉस छान यांच्यासाठी एखादं भेटायला बोलवून यांचं कौतुक करणार होते. पण यांच्या मनात असं होतं की बॉस माझ्याशी चुकीचंच वागणार. एनर्जी कोणी दिली? आपण. आणि आपण दिलेल्या विचारांचा परिणाम तोच झाला की कौतुक करता करता बॉसनी काही गोष्टीची खरडपट्टी पण काढली. ओके, अशा घटना अनेक झालेल्या आहेत. ओके, पुन्हा काही लोकांच्या बाबतीमध्ये काय होते हे झालं आपण काय आकर्षित करतो. दुसरं असं रस्त्याने चालत आहे बघा, रस्त्याने चालत आहे असे खूप लोक आहेत माझ्याकडे. टू व्हीलरवर आहेत, समोरून गाडी येत आहे आणि माहिती आहे ती गाडी येत आहे, त्या गाडीचा रस्ता मोठा आहे आणि आपलाही रस्ता मोठा आहे. तुम्ही जे उदाहरण सांगितले ना त्यापेक्षा मी वेगळं उदाहरण सांगते तुम्हाला एवढंच. आणि डोक्यात आलं की हा गाडीवाला इकडे सरकावेल का गाडी, माझ्याकडे आणेल का, आला हा नकारात्मक विचार, गरज नव्हती आणि काहीच नाही. तर तेवढ्या क्षणामध्ये डोक्याने विचार केला की यांनी गाडी आणली तर मी असा पडेल, मी असं पडलो तर मी याच्यासोबत असं भांडेल तसं भांडेल, सगळं सुरू. माहितीये का, तोपर्यंत ती गाडी पण निघून गेली. पण ही व्यक्ती मात्र या विचारामध्ये आहे की मी त्याच्यासोबत कसं भांडेल आणि त्या प्रसंगाला कसं डील करणार. कोणाकोणासोबत असं झालंय? आहे ना? येस. भांडण तर घरी होतच नाही, भांडण घरी होतच नाही. एखाद्या विषयावर सासूबाई चूक काढणारच नाहीये, नाही काढणार चूक. पण अंतर्मनात आलं जर का आज यांनी या भाजीविषयी असं म्हटलं ना तर माहितीये का मी त्यांना हे उत्तर देणार, ते उत्तर देणार. हा विषय म्हटलं सगळ्यांना हसू आला आहे ना. सगळेजण असं करतात. आज जर का यांनी म्हटलं ना माझ्या आवडी की भाजीत मीठ जास्त झालं तर अगोदरच त्या गोष्टीची उत्तरं तयार करून ठेवतात. तो प्रसंग आलाच नाही आणि तो येणारच नाही ना, मग रिकामीच चिंता का. आणि माहितीये काय होते तर रेकीमध्ये आल्यानंतर अनेक जण म्हणतात मॅडम ते भाजीमध्ये मीठ जास्त झालं होतं, हा विषयच नाही निघाला. मग तू अगोदर विचार का केला आणि गेली ना एवढी मोठी एनर्जी आपली. हो की नाही? छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, गोष्टी फक्त छोट्या मोठ्या आहेत. ओके, अनेक वेळा आपण म्हणतो आपली मुलं बाहेर शिकायला आहेत, आपली मुलं बाहेर शाळेमध्ये जातात दिवसभर, आपल्या नजरेपासून इकडे तिकडे. साधा आपल्याला जर आई हा लांबून आवाज आला ना तरी आपण म्हणतो याला काही झालं असेल. किती ते चिंता. नकारात्मक विचार म्हणतो. चिंतेमध्ये सकारात्मक विचार येत नाही बरं काय, हे पण लक्षात घ्या. चिंतेमध्ये सकारात्मक विचार येत नाही. आणि जर हे असं काही तुमच्यासोबत होत असेल, वारंवार येणारे विचार, कारण ना मागच्या सेशन मध्ये आपण जे बोललो ना ते आपण या सेशन मध्ये घेणार नाही. आपण या सेशन मध्ये घेणारे विषय वेगळे घेणार. नक्कीच जवळजवळ 4 ते 5 महिन्यापूर्वी आपण हाच विषय घेतला होता. तेव्हाचे विषय घेतलेले वेगळे आहेत म्हणून आता वेगळा विषय घेत आहे. जर का आपल्याला चिंता वाटते याला असं काही होईल का, हा कधी कधी ना मॅडम मला विचार येतो नेहमी माझ्या मुलांना काही होईल का, ते पडतील का, ते हे का, हे पण विचारत असेल. असं जर आपल्यासोबत होत आहे तर कुठंतरी बघा, मी काय म्हणते, तुम्ही एन्झायटीचे शिकार झालेले आहेत असं मी मुळीच म्हणत नाही तुम्हाला. मी काय म्हणते आहे तर थोडस आपलं ना नकारात्मक विचारांचं पारडं जड झालं आहे. आपल्याला काय करायचंय तर आपलं पारडं बरोबर करायचंय असं म्हणूया. आणि हळूहळू हे बरोबर झालेलं पारडं आपल्याला या पारड्यातलं सगळं काढून टाकायचं आहे नकारात्मक विचारांचं आणि आपलं सकारात्मकतेचंच पारडं पूर्ण भरायचंय असं मी तुम्हाला म्हणते. म्हणजे ना आपण त्या विषयाची जी गहनता आहे ना ती कमी करूया. खूप मोठा प्रॉब्लेम नाहीये, खूप मोठा प्रॉब्लेम नाही. अनेक जणांना खूप विचार येतात मला माहिती आहे, पण मी इथं सांगू शकत नाही. इथं त्या विषयावर अनेक साऱ्या बोलूच शकत नाही. वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याच जणांना काही नाही, आपलं वैवाहिक आयुष्य छान चालू आहे, जोडीदार छान आहे, सगळं कुटुंब छान आहे, पण वारंवार विचार येतो माझा जोडीदार मला सोडून गेला तर, आणि गेल्यानंतरचे सगळे स्वप्न आपण रंगवतो.
मनामध्ये अनामिक भीती. माझा तिने विश्वासघात केला तर, बघा जर तरच असते सगळं चिंतेमध्ये. सगळ्या नकारात्मक भावना तेच आकर्षित करणे आणि फक्त ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर हा करते की लगेच होईल तो. फक्त भांडी मला घासाय नाही जमत येत. काय झालं रेश्मा? मग करते. माईक सुरू करून महत्वाचे विषय बोलता. काही हरकत नाही. काय हरकत नाही. तर बघा असा सगळ्या गोष्टी होतात आणि काही नाही छोट्या मोठ्या गोष्टी असतात. आपण ना फक्त काय करायचं तर आपल्या माइंडला स्वतः प्रोग्रामिंग करायचं. मग मॅडम मी हे स्वतः करू शकते का? सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण या सगळ्या गोष्टी स्वतः सुद्धा करू शकतो. स्वतः एकटं करू शकतो का विना ऊर्जेच्या जोडता? तर स्वतः सुद्धा करू शकतो, पण आहे ना त्याला खूप वेळ लागतो. पण जेव्हा आपण ऊर्जेसोबत कनेक्ट होतो तेव्हा ज्या कामाला आपल्याला 1-2 वर्ष लागतील ते काम मात्र आपण एका महिन्यामध्ये खूप छान प्रकारे पुढे जाऊ शकतो, कारण तेथे ऊर्जेची सोबत असते. हा एक फरक होतो. प्रत्येकामध्ये कॅपॅसिटी आहे माझा आजार बरा करण्याची. कुठेतरी नकळतपणे आता आजार हा शब्द आलाच आहे तर हो, हा एन्झायटी हा आजार पण आहे. यामुळे हे विचार जर का पुढे वाढत गेले ना तर काय होते माहितीये का, नेहमी ती चिंता वाढत जाते. मग ना आपलं हृदयामध्ये धडधड वाढते. अनेक जणांच्या एखादी साधा फोन बेल जरी वाजली ना सकाळच्या वेळेस की धडधड व्हायला लागते. सकाळच्या वेळेस जर का तुम्हाला 4-5 वाजता एखादा फोन कॉल आला की तुमचा जीव धुकधुक करतो. काही लोकांना अचानक घाम येतो, प्रचंड घाम येतो. साधा एखादा विचार आला की थंडी येणे, काही लोकांना थकल्यासारखं होतं, एका जागेवर बसून राहावं असं होतं. एका जागेवर बसून राहावं असं होतं. बघा अजून काय होते तर माणूस चिंतेमध्ये असताना स्वतःला एकाग्र करू शकत नाही आणि चिंता जेव्हा आपल्या मनाला असते, जेव्हा आपण चिंता करत असतो तेव्हा काय होते तर ना इतरांवर चिडचिड होते. माझ्या डोक्यात विचार आला ना एखादा आणि दुसरा काहीतरी विचारायला आला ना की सगळं खेचून त्यांच्या अंगावर काढलं जातं. म्हणजे काय तर माझ्या आतमध्ये असलेला कचरा हा मी दुसऱ्यावर ओतते, दुसऱ्यावर टाकते. कचरा कोणाच्या आतमध्ये आहे? चिंता कोण करत आहे? मी नाही करत. तुम्ही करता, तुम्ही हात वर करा. तुम्ही केले हात वर. आणि राग कोणावर निघतो? टेन्शन मध्ये तुम्ही विनाकारण राग कोणावर निघतो? जोडीदारावर निघतो. बिचाऱ्या सासूबाई घरी असल्या तर त्यांच्यावर जास्त निघतो. आणि आपण काय म्हणतो माहित आहे काय, तर माझ्या या परिस्थितीला लोक जबाबदार आहेत, यांच्यामुळे मला असं होते, त्यांच्यामुळे मला असं होते, त्यांच्यामुळे मला असं होते. तर खरं परिस्थिती अशी आहे कोणामुळेच होत नाही, तर माझ्या मनाची अवस्था बदलली आहे. माझ्या मनामध्ये जे हवं आहे ते नसता दुसरं काहीतरी आलं आहे. माझी अवस्था मी बिघडवलेली आहे आणि मात्र कचरा मी इतरांवर फेकत आहे. आणि तो कचरा इतरांवर फेकल्यामुळे काय होते तर त्या चिडचिडीमुळे होत्यात आपले नातेसंबंध खराब होतात. नातेसंबंध खराब होतात. आता आपण म्हणूया की मग ही चिंता का बरं होते, तर कधी कधी नेहमी नाही, एखाद्या वेळेस आपली संगत चिंता करणारी, आपण सुद्धा त्या संगतीचा परिणाम चिंता करतो. कधी एखाद्या वेळेस अनुवांशिकतेनुसार म्हणूया किंवा आपण असं म्हणूया की कुटुंबामध्ये सगळ्यांनाच चिंता करायची सवय आहे. खूप विचार करतात, एकाच निगेटिव्ह विषयावर खूप बोलतात, एखाद्याच विषयावर खूप बोलतात आणि त्यामुळे सदस्य अशा प्रकारे हे होतात. आणि आपल्या शरीरामध्ये ज्या ग्रंथी असतात, जे रसायन असतात,
त्यांचा समतोल बिघडलेला असतो आणि त्यामुळे सुद्धा म्हणजेच काय तर नर्वस सिस्टमचं आणि आपल्या ग्रंथींचं कार्य बिघडलेलं असतं आणि ते कार्य बिघडल्यामुळे सुद्धा अशा गोष्टी होतात. अगदी प्रसन्न राहणारी व्यक्ती अचानकच जर काय नैराश्यामध्ये गेली, चिंतेमध्ये गेली, तर समजून घ्या की कुठंतरी तुमच्या सहस्रार आज्ञाचक्रामध्ये मधील ग्रंथींचं कार्य कुठंतरी बिघडलं आहे किंवा चक्रांचं कार्य बिघडलं. अनेक वेळा असं होते की आपण जे काही कार्य करतो ते ना टेन्शन युक्त असतात. मोठमोठे टार्गेट असतात समोर दिलेले, हो ना, खूप मोठमोठे टार्गेट, हे अचीव करा, ते करा, ते करा, तर मग पेमेंट मिळणार, अमुक 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 अमुक. आजची जी काय म्हणूया, आजची जी जीवनशैली झाली आहे ही पण याला कारणीभूत आहे. अनेक वेळा कौटुंबिक समस्या, कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना न समजून घेणे, हा प्रश्न तर रेकीमध्ये आल्यानंतर मिटून जातो, हो ना. लोक समजून घ्यायच्या अगोदर आपण त्यांना समजून घ्यायला लागतो, आपोआप ती ऊर्जा मिळते. आणि ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. ओके, कारण सांगते मी तुम्हाला. आणि कधी कधी असं सुद्धा असू शकतो की दुसऱ्याच्या आयुष्यात एखादी घटना घडते. बघा, घटना दुसऱ्याच्या आयुष्यात घडली आहे एखादी, परंतु आपण ती एवढी जिव्हारी लावून घेतो, त्या गोष्टीचा एवढा विचार आपण करतो ना की आपल्याला असं त्या घटनांमध्ये आपण जगायला लागतो. म्हणून काय म्हटलं आहे मी अगोदरच की हद से ज्यादा, प्रमाणापेक्षा कोणतीच गोष्ट नसावी. एखाद्या व्यक्तीसोबत अटॅच असतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडलेली एखादी घटना आपलं आयुष्य बदलवून टाकते, म्हणजे आपण तेथे चिंतातूर आयुष्य जगायला लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, पण ठीक आहे, हे असं होतं, मग हे झाल्यामुळे काय होते, तर या झाल्यामुळे अनेक वेळा अनेक टेन्शनमुळे असो, या चिंता, या आजारामुळे आपलं सोलार बिघडते. म्हणजे काय, आता आली मी अध्यात्मशास्त्रावर. सोलार बिघडतं, सोलार बिघडलं म्हणजे काय, आपलं पोट बिघडलं. पोट बिघडलं म्हणजे काय, तर कोलेस्ट्रॉल, ऍसिडिटी, हे सगळे प्रकार बिघडले. पोटामधूनच सगळे आजार निर्माण होतात, हो ना. आणि कधी कधी हार्टचा प्रॉब्लेम सुद्धा त्यामुळेच निर्माण होते. अरे अनेकदा चिंता करणाऱ्या व्यक्तीला श्वसनाचा त्रास होतो, हो ना. आणि चिंतामुळे जो आपलं सोलार बिघडतं, त्यामुळे हार्ट चक्र बिघडू शकते, त्यामुळे हार्टचा आजार आजारावर प्रश्न येतो. आणि थायरॉइड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारा, तुम्ही मनातल्या मनामध्ये बोलता का? थायरॉइड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारा, तुम्ही मनातल्या मनात बोलता का? मनातल्या मनात विचार करता का? चिंताग्रस्त असता का? विचारा. आणि जर का त्या व्यक्तीने नाही म्हटलं ना, नाही नाही मी एकदम आनंदी असते, मला कुठलीच चिंता नाही आणि तरीही मला थायरॉइड आहे, असं म्हटलं ना, तर आपण आहे ना, ओपन चॅलेंज, ओपन चॅलेंज, आपण पुढे सेशन घेणार नाही. ओके, म्हणजेच काय, तर होणाऱ्या अनेक आजारांचं कारण ही आपली सवय ठरू शकते. म्हणून आपल्याला यावर पटकन कार्य करायचं. आपल्याला पटकन कार्य केलं तर काय होणार, आपण चिंतामुक्त जगणार, आपण आनंदी जगणार आणि हे उद्या येणारे प्रश्न जे आहेत ते आपल्या आयुष्यात येणार नाही आणि आपल्याला चिंतामुक्त जगण्यासाठी मदत करतील. तर म्हणून मी सर्वांना सांगेल की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. तुमच्या हे जे काही आहे सगळे प्रश्न, नक्कीच आपण इथपर्यंत जाणारच नाहीये, आपल्यासोबत असं काही होणारच नाहीये, तर आपल्या त्या चिंतेच्या जागेवर समाधान, चिंतेऐवजी आनंद, चिंतेऐवजी सकारात्मक विचार कसा क्रिएट करायचा, हे पण आपण सेशन मध्ये शिकत असतो. म्हणजे एखादा नकारात्मक विचार आला, अरे अपघात होणार का? यस, बघा मेसेज आलेले आहेत काही लोकांचे. काय म्हणणं आहे त्यांचं? थायरॉइड वाल्यांनी टाकलेले आहेत, मॅडम फॅमिलीमध्ये काही मेंबर खूप त्रासदायक असतात.
तेव्हा काय करायचं? यस, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपण सकारात्मकता क्रिएट करायची. ते काय करतात, ते काय वाईट करतात या गोष्टीकडे लक्ष न देता मला माझ्या मनाची शांतता कशी टिकवून ठेवायची आहे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करूया. आपलं लक्ष त्यांच्या वेडेवाकडेपणाकडे आहे म्हणून आपण ते बघतो आहे. आपण काय बघायचं आणि काय नाही बघायचं हे आपण सेशन मध्ये शिकणार आहे. आपलं लक्ष ज्या गोष्टीकडे केंद्रित आहे तेच गोष्ट आपल्या आयुष्यात होणार. आणि हो, मनातल्या मनात बोलणाऱ्यांनी पण टाकले आहे. हो, मी मनात बोलते त्यांना थायरॉइड आहे, मी पण मनात बोलते मॅडम, नकारात्मक विचार मनामध्ये येतात त्यांना थायरॉइड आहे. इथंच समजलं तुम्हाला, कळलं? तर बघा, अशा ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि हो, आपण रेकी शिकत आहे. रेकी शिकायला आल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींमध्ये बदल होईल. कुटुंबाचा प्रश्न टाकला म्हणून सांगते, मी 2 मिनिटात माझं सेशन संपवते. ठरलेल्या वेळेपेक्षा मी जास्त 10 मिनिट घेतले आहेत. तर बघा, मी रेकी शिकत आहे. मी रेकी शिकायला आली म्हणून माझ्या कुटुंबातील लोक बदलतील असं मी तुम्हाला कधीच सांगत नाही. लक्षात घ्या, हे रेकी म्हणजे काही वश करणे वगैरे नाहीये. रेकी म्हणजे काही जादू टोना तर मुळीच नाहीये. कुठं भूत प्रेत बाधा आत्म्याशी संबंध एवढा पण नाहीये. रेकी म्हणजे काय, तर सकारात्मक ऊर्जा आहे. आपण तिथे पॉझिटिव्हिटी क्रिएट करणार आहे. इथे तुमची मेहनत थोडी जास्त लागणार आहे. सहज सहज होणाऱ्या गोष्टी नाही आहेत. तुमची मेहनत लागणार आहे. माझी पण मेहनत लागली, पण मला पूर्ण विश्वास आहे आपली मेहनत कमी वेळामध्ये जास्त फळ देते. कारण ना, आपण रेकी शिकतो आहे तर बदल माझ्यामध्ये होणार. रेकी कोण शिकत आहे? मी. मग बदलणार कोण? मी. कुटुंबातील व्यक्ती बदलतील किंवा नाही बदलतील याची गॅरंटी मी घेत नाही. पण मी हे सुद्धा सांगत असते नंतर, काय की तुम्ही स्वतःमध्ये बदल केला की आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य कसे सकारात्मक झाले ना, तुम्ही 1.5 महिन्यामध्ये आम्हाला सांगता. का तर तुमची नजर बदलते, तुमचा बघायचा दृष्टिकोन बदलतो. आणि सेम आता मी जे सांगितलं, तर तुम्ही जी चिंता, जो राग, जो त्रागा त्यांना पाठवत होता, त्याऐवजी तुम्ही त्यांना प्रेम, माया, आपुलकी, सद्भावना पाठवायला लागता. आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं पाठवायचं, विन विन पोझिशननी कसं काम करायचं, माझी सुद्धा मनशांती टिकून राहणार आणि त्यांची सुद्धा मनशांती टिकून राहणार, यासाठी तुम्ही कार्य करायला लागता. आणि आपोआप घरामधील वातावरण प्रेममय होतं, आनंदमय होतं, एकमेकांवरचा विश्वास वाढायला लागतो. आणि मग वाद विवाद मतभेद हे बऱ्याच प्रमाणात कमी होतात. ते होण्याचं कारण काय, तर आपली एनर्जी चेंज होते, सेम फ्रिक्वेन्सी एकमेकांना मॅच होते. आपण त्यांना चांगली फ्रिक्वेन्सी पाठवतो, आपली चांगली क्रिएट करतो, चांगल्या गोष्टी घडायला लागतात. म्हणून घरातील लोकांचा जास्त विचार करू नका. जर कोणी चुकीचं वागत असेल तर मला काय वागायला हवं या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करतो. पण आजचा विषय मात्र तो नाही. आजचा विषय हा आहे की चिंतामुक्त जगणे. आणि मी तुम्हाला अजून एक गंमत सांगते, नेहमी टेन्शन मध्ये असणाऱ्या लोकांना च्या सोबत राहायला कोणाला आवडत नाही. जर काय तुम्ही वारंवार नकारात्मक विचार करत असाल, नेहमी नेहमी टेन्शन मध्ये असाल, तर लोक तुम्हाला समजवतात पण काही काळ, मग एका काळानंतर लोक तुमच्यापासून लांब राहायला लागतात. मग तुम्ही म्हणता मॅडम आता मी एकटो पडलो आहे, एकटी पडली आहे. तर हे तुम्ही निर्माण केलेली एनर्जी असते. म्हणून ना, सगळ्यात पहिले चिंतामुक्त जगण्यावर भर द्या, आनंदी राहा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. नक्कीच याऐवजी कशा प्रकारे सकारात्मक ऊर्जा क्रिएट करावी हे आपण शिकणार आहे. इव्हन एखादा वाईट विचार येत आहे का मनामध्ये, तर तो आलेला विचार कट करून तेथे लगेच सकारात्मक विचार कसा क्रिएट करायचा हे सुद्धा टेक्निक आपण शिकणार आहे. येणार, तुम्ही रेकी शिकला म्हणजे तुमच्या मनात कधीच वाईट विचार येणार नाही असं नाही बरं काय. मी रेकी शिकली आहे म्हणून आता मी तुम्हाला एवढं शिकवते आहे, माझ्या मनात एखादा नकारात्मक विचार येणारच नाही असं नाही सांगत मी. पण आला रे आला, त्याला कसं कट करायचं आणि क्षणार्धात त्याची पॉझिटिव्हिटी मध्ये कसं त्याचं रूपांतर करायचं हे आपण शिकणार आहे, हे आपण शिकत असतो. आणि हे टेक्निक आल्यानंतर आपलं आयुष्य आनंदी आनंद होतो. म्हणून आम्ही म्हणत असतो, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्याला चिंतामुक्त जगण्यासाठी खूप मदत करत असते. आपल्याला फक्त योग्य टेक्निकची गरज असते. नक्कीच आता हे शेवटचं असलेलं, सेशनच्या शेवटी असलेल्या मेडिटेशन मध्ये चिंतामुक्त जगण्याची अनुभूती मात्र तुम्हाला मिळणार. काही लोकांनी भीती हा विषय केला, तर नक्कीच त्या
त्या चिंतेमधून सुद्धा तुम्ही बाहेर निघणार एवढा मला पूर्ण विश्वास आहे. थँक्यू सगळ्यांना. आणि आता मात्र हो अनुभव शेअरिंग घेणार आहे. ज्यांना ज्यांना शेअरिंग करायची आहे त्यांनी हँड राईज करा आणि तुम्हाला बोलण्याची संधी देते. प्लीज काही लोकांचे माईक विनाकारण अनम्यूट करता तुम्ही, तर तसं करू नका, कारण इतर सदस्यांना त्याला अडचण येते. तर तुम्ही तुम्हाला अनम्यूट करू शकता. ओके. अरे वा, चेतना पहिला नंबर, बोला. त्या दिवशीचा अनुभव शेअर करायचा होता मला, की मला म्हणजे त्या दिवशी खूप असा प्रकाश फील झाला, असं सहस्त्रार चक्रावर, आणि मग तो हळूहळू आज्ञा चक्रावर आला आणि हळूहळू विशुद्धी चक्र, मग अनाहत चक्र, मग असा खाली खाली मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्र, असा हळूहळू मला सगळ्या पूर्ण शरीरात म्हणजे पूर्ण चक्रांमधून तो बाहेर पडताना जाणवला. आणि पायातूनही असं जाणवलं की काहीतरी बाहेर पडतंय आपल्या, असं म्हणजे निगेटिव्ह एनर्जी किंवा काही असं जे आहे ते पण काहीतरी बाहेर पडतं असं मला जाणवलं त्या दिवशी. असं आहे. खूप छान, खूप छान. थँक्यू चेतना, थँक्यू. अच्छा चेतना, आपण आजचा जो विषय आहे या विषयावर कुणी नक्कीच बोलू शकत असेल तर अजून स्वागत आहे. काय वाटते, बदल वाटतो मागच्या आठवड्याभरामध्ये स्वतःमध्ये काही? हा, बदल वाटतोय. मला असं वाटतं की आपण जे निगेटिव्ह विचार करतो आहे तर ते न करता आपण सकारात्मक विचारच आता इथून पुढे केले पाहिजे, जे करून त्याचे परिणाम आपल्या मनावर, शरीरावर किंवा इतर लोकांवर होणार नाही, असं मला आज जाणवलं. म्हणजे रेकी सुरू झाल्यापासून तर थोडं थोडं मला जाणवतच होतं, ब्लेसिंग वगैरे देणं, हे करणं, हे मला असं वाटत होतं, मनातल्या मनात वाटत होतं. पण आता अजूनही सकारात्मक विचार कसा करावा आणि कुठलाही निगेटिव्ह विचार येत आहे हे बघता आपण त्याला कसं हे करू शकतो, म्हणजे त्याच्याशी रिॲक्ट कसं करू शकते किंवा त्याला कसं थांबवू शकतो किंवा पॉझिटिव्ह विचार त्यावर कसं करू शकतो, हे मला आज जाणवलं. असं. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नक्कीच. खूप खूप धन्यवाद चेतना, थँक्यू. आजच्या विषयाला अनुसरून काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा. चिंता कमी झाली आहे. ओके, बोला गुजरताई. हातवर केला ना तुम्ही? माझा शुक्रवारचाच प्रसंग आहे मॅडम. म्हणजे ऑफिसमध्ये मला दुसऱ्या काम आधी दिलं होतं, ते काम माझं करून मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये आली तर मोठ्या आमच्या मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलेलं माझ्या स्टाफला की एवढं मला करून पाहिजे, ते पण एक 10-15 मिनिटच आम्हाला वेळ दिलेला. माझ्या स्टाफने ते केलं होतं, ते त्यांनी नेऊन दिला, पण नाही म्हणे हे असं नाही पाहिजे, मला असं पाहिजे. तरी ते केलं. मग शेवटी आपल्याला तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी त्या पेपरला रेकी दिली आणि मी स्वतः जाऊन ते पेपर दिले आणि ते सगळं नीट झालं. म्हणजे ते त्यांना मग ते म्हणे नाही बरोबर आहे, म्हणजे ह्या रेकीमध्ये म्हणजे आपण करू शकतो हे काम आपलं. हा म्हणजे अनुभव आला परत. म्हणजे ते आम्हाला दरवेळेला आम्हाला तो त्रासच असतो त्या कामाचा. मला म्हणजे कसंही दिलं तरी कधी कधी त्यांना नाही पटत, पण हल्ली आता मग मी प्रत्येक वेळेला मग असंच करते, रेकी देते, सोडून देते. म्हणजे म्हटलं माझं हे काम बरोबरच आहे आणि ते तसं होतं आणि ते त्यांना आता पटतं. त्यामुळे तुमचेही आभार आणि रेकीचेही आभार. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही ना इलेक्ट्रिक हँडराईज करा. असा हात केलेला मला दिसत सगळ्यांना, लक्षात घ्या. थँक्यू गुजरताई, खूप खूप धन्यवाद. अनघाने हँडराईज केलं. आत्मनमस्ते मॅडम, आत्मनमस्ते सर्वांना. अँड खूप खूप धन्यवाद मंजुश्री रेकी हिलिंगचे आणि मंजुश्री मॅडमचे, कारण इथे जॉईन झाल्यापासून माझा जीवनाकडेच नाही प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेलाय.
स्वतःमध्ये खूप चेंज मी अनुभवते. आता मी परवाचंच एक उदाहरण सांगेन. फ्रायडेला मॅडमनी 8 ते 10:30 आम्हाला सेशन सांगितलं होतं आणि जॉईन पण केलं मी. जॉईन केल्यानंतर पाहिलं तर अटेंडमेंट चालू होती, छान म्युझिक होती. मेडिटेशन मध्ये आम्हाला राहायला सांगितलं होतं, आम्हाला स्वतःला डोळे बंद करून छान मेडिटेशन करा असं सांगितलं होतं. तर आम्ही तसेच होतो. थोड्या वेळानंतर मला असं झालं की नाही, मला आता उठायचंय. आणि सहसा मला असं आवडत नाही, म्हणजे सेशन वगैरे सोडणं. मी थोडीशी आध्यात्मिक पण आहे, त्यामुळे मला ते पटत नाही. पण त्यावेळेला सडनली मी बाहेर पण आले, मॅडमला ते जाणवलं पण असेल. आणि सेशन सोडलं. नंतर मुलीशी गप्पा मारत बसले होते बेडरूम मध्ये. काही वेळानंतर म्हणजे साधारण 10:30 पावणे 11च्या सुमारास माझा मुलगा म्हणजे जरासा कसला तरी असा पडल्याचा आवाज आला आणि माझा मुलगा नेजी नेजी असं ओरडत होता. नेजी म्हणजे आमचा पर्शियन कॅट, आमचा वन ऑफ द फॅमिली मेंबर्स. तर तो ओरडत होता. आम्हाला वाटलं, मला आणि माझ्या लेकीला वाटलं की नेजीने काहीतरी पाडलं बाहेर. म्हणून आम्ही हॉलकडे गेलो, पॅसेज मधनं जात होतो. पॅसेज मध्येच मी थबकले, कारण हॉलचं ते फॉल सिलिंगच कोलॅप्स झालं होतं पूर्ण. थबकले एवढ्याचसाठी की अजूनही असंच वाटतंय, मला भीती वाटते त्या गोष्टीची, की माझा मुलगा बसलेला होता तिथे. मी गेले समोर तर माझ्या मुलीने मला पकडलं आणि मला म्हणाली, मम्मा, थँक्स टू युनिव्हर्स, थँक्स टू गॉड, आणि तुझे हे रेकी वगैरे करतेस ना, रेकी मेडिटेशन, ते किती इफेक्टिव्ह आहे बघ. आपल्या दादाला नेजीला काहीच लागलं नाहीये. मग मी जरा म्हणजे सावरले स्वतःला आणि पुढे झाले. तर तो म्हणाला की मम्मा, मला काहीच लागलं नाहीये, मी ओके आहे, डोंट वरी, पण तुम्ही लोक तिकडेच थांबा, पुढे येऊ नका. मग मी थोडं पुढे जाऊन असं विचार केला, जरा उचलून बघूया ते पीस पडलेले. तर दोन्ही हातानेही उचलत नव्हते, एवढं ते थिक होतं, कारण फार वर्षापूर्वीचं होतं ते. म्हणजे साधारण 17-18 वर्ष झाली त्याला. तर ते पडणारच होतं. तर त्याच्यानंतर मग काय, मग आम्ही थोडंसं साफसूफ केलं आणि मग तसेच झोपलो आम्ही. कारण आणि बाकी तसं काही नुकसान झालं नव्हतं, फक्त 2 फॅन वाकले गेले होते पूर्ण. बाकी मुलांना कुणाला काहीच लागलं नाही. दुसऱ्या हॅलो, बोला. ऐकायला येते का? हा. दुसऱ्या दिवशी मी कामगारांना बोलवलं आणि सर्व त्यांना भरायला, म्हणजे ते लोक लगेच आले बिचारे, 8:30ला आले. त्यांनी सगळं ते वरचं फ्रेम वगैरे काढली पूर्ण. आणि पहिला प्रश्न त्यांनी मला एंट्रन्सलाच विचारला, मॅडम कुणाला लागलं तर नाही ना? म्हटलं नाही. तर म्हणे, खरंच देव तारी त्याला कोण मारे, तसं म्हणे तुम्ही लोक पूर्णपणे वाचलात. आणि सेशन मधून उठून मी जर आतमध्ये आले नसते, तर माझा मुलगा ना त्या फॉल सिलिंगच्या बरोबर राईट साईडच्या कॉर्नरला खाली बेनबॅग वरती बसून गेम खेळत होता मोबाईल वरती, आणि इयरफोन वगैरे कानात टाकून. कसलाही आईने हाक मारलेली पण त्या मुलाला ऐकायला येत नाही कधी कधी, होतं नॉर्मली असं मुलांचं. त्यावेळेला मी त्याला विचारलं, तुला कसं कळलं आणि तू कसा उठलास? तर म्हणे, अगं मम्मा, ते ना असा थोडासा असा करकर करकर आवाज आला म्हणून, आणि नेजी इकडे पळत होता त्याच्याकडे यायला. तर वरती लक्ष केला तर वरून ते असं भेग पडते आणि पडते. तो म्हणे, मी लगेच जंप मारले मोबाईल टाकून आणि नेजीला पकडला. आणि त्याने मम्मी मम्मी नाही म्हटलं, कारण मम्मी जर आली तर धावत माझ्या काळजीने पुढे येईल, मम्मीच्या पण डोक्यात पडेल, म्हणून तो मम्मी मम्मी नाही म्हटली. आणि मी जर का सेशन मधून उठते नाही, तर बरोबर त्याच्या समोर सोफ्यावरती मी बसलेले होते. म्हणजे एक पीस माझ्यावरती पडला असता, एक पीस त्याच्यावरती पडला असता. हे झालं. नंतर दुसऱ्या दिवशी पूर्णपणे ते सगळं डेब्रिस घेऊन गेले. तर डेब्रिस जवळजवळ 12 ते 14 बॅग होत, गनी बॅग एवढं होतं मॅडम. म्हणजे एवढं ते सगळं हेवी होतं. आणि नंतर आम्ही दुपारी असंच शनिवारी जेवून बसलो आणि असंच गप्पा मारता मारता ते सगळं असं बघत होतो आणि विचार केला. तर मी बघितलं तर हॉलच्या माझ्या सौंदर्याला पण कुठे डाग लागला नाही हॉलच्या. एवढ्याचसाठी म्हणते मॅडम, कारण मेच्या फर्स्ट वीक मध्ये आम्ही पेंटिंग केलं, एक वॉल आम्ही वॉलपेपर लावला, कुठेही जराही काही लागलं नाही. त्यावेळेला मला आठवलं लगेच, म्हणजे क्षणार्धात मला असं आठवलं की बुधवारीच मॅडमनी होम हिलिंग घेतलं होतं आणि ते कुठेतरी कामाला आलं कदाचित.
म्हणजे सगळ्याच बाजूने. म्हणजे मेन म्हणजे मुलाला घराला लागलं चालेल, पण मुलाला, मला, आमचा नेजी कुणालाच लागलं नाही मॅडम. म्हणजे बघा कसं असतं ते ना. आणि त्यासाठी खरंच रेकीचे तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्यामुळे ना पॉझिटिव्ह पण शिकले बघायला. अजून मी पुढे जाऊन सांगेन. कारण पडलं असं काही झालं की आपल्याला वाटतं केवढं नुकसान झालं म्हणजे असं. आणि ते होणारच होतं मॅडम. कारण मला कळलं की 10 ते 12 वर्ष त्याचं लाईफ असतं. पण इनिशियली ते 18 वर्ष झाली होती त्या फॉल्स सिलिंगला. आणि थोडंसं पेंटरने आम्हाला सांगितलं होतं थोडं हे चेंज करायला लागलं. तर आम्हाला वाटलं त्याला काय तो एक्स्ट्रा खर्च वाढवतोय. तर आम्ही म्हटलं थांबा जरा 2-3 महिने जाऊ देत, आम्ही नंतर करणार. खूप मस्त. आणि ते म्हणजे ते होणारच होतं. पण जीवितहानी झाली नाही. कारण ते बुधवारचं होम हिलिंग जे झालं ना, त्याचा परिणाम होता मॅडम. थँक्यू सो मच. अँड थँक्स टू रेकी, थँक्स टू यू. आणि पॉझिटिव्हली म्हणजे आपण ऑफिसला जातो, कुठे जातो, तेव्हा मुलांची काळजी असते ना घरी आपल्याला भरपूर असं. पण आता कळलं की मुलाने बघा कसं म्हणजे प्रसंगावधान साधून त्याने बरोबर मोबाईल बाजूला टाकून जंप घेतली, नेजीला वाचवलं वगैरे असं. सकारात्मकता क्रिएट झाली आणि अनघा आणि त्याचं मला काहीच वाटत नाहीये की तो खर्च आणि काही तसं नुकसानही नाही झालं. 2 फॅन फक्त गेले. बाकी सर्व काही इलेक्ट्रिसिटीला पण असं लोंबकळत होतं, पण ते काहीही शॉर्ट सर्किट हे ते काही नाही. ते थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. मला तुमच्या भावना सगळ्या समजल्या. आपल्याला आज 20 मिनिटामध्ये सगळ्या सदस्यांना चान्स द्यायचा आहे. खरंच अनघाताई, अनपेक्षित आलेलं संकट सुद्धा आपण सकारात्मकतेने बाहेर पडलो त्यामधलं आणि आपण तिथे पॉझिटिव्हिटी क्रिएट केली. खूप छान. थँक्यू. 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 मानसीने मला मेसेज टाकला होता. आहात का मानसी तुम्ही? 1 मिनिट पण हा माईक सुरू करा आणि 1 मिनिट प्लीज, सगळ्यांना 1 मिनिट. काय सांगू आता. आत्मा नमस्ते सर्वांना. मी मानसी. मला ना इथे रेकीमध्ये येऊन खूप बरं वाटलं. म्हणजे मी पण अशी खूप निगेटिव्ह विचार करत राहायची. ते पूर्णपणे माझे निगेटिव्ह विचार संपलेच आहेत, म्हणजे बंदच झालेच. आणि मी पूर्णपणे म्हणजे अशी शांत आहे. चांगले विचार येतात मनाकडे. तर मला खूप खूप मी समाधानी आहे. खूप मला बरं वाटलं. आणि भीती खूप वाटत राहायची सगळ्याची. ती भीती गेली पूर्णपणे. मला आता अजिबात कसली आणि टेन्शन नाही, काही नाही. टेन्शन मुक्त झाली आहे मी. एवढंच मला सांगायचं आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे म्हणजे रेकीचे आभार मानते, तुमचे आभार मानते आणि सगळ्यांना थँक्यू. छान, मस्त, बहुत बढिया. या सकारात्मक विचार करायला लागलो. खूप छान, खूप छान. बोला सारिका बोराटे. आत्मनमस्ते मॅडम. मला ना एन्झायटी वगैरे मला माहिती नाही, पण मला रात्री झोपच यायची नाही. म्हणजे रात्री झोपायला गेलं की लेट उशीरपर्यंत झोप यायची नाही. आणि झोप का लागत नाही म्हणून मग मला टेन्शन यायचं. मग माझ्या डोक्यात विचार चालू व्हायचे. मग मला सकाळी लवकर उठायचं असतं. मग मला असं वाटायचं की मी जर झोपलीच नाही तर मी सकाळी कशी लवकर उठणार. मग ह्या टेन्शननी मला अजूनच झोप यायची नाही. मग रात्र मी जागीच असायची. पण मी जसे रेखीमध्ये आली आणि सेकंड डिग्री मध्ये गेली, तशी मला एवढी छान झोप येते, एवढं मस्त वाटतं. आणि अगदी झोप लागत नसली तरी मी मेडिटेशन करते, मला लगेच झोप येते आणि मी शांतपणे झोपते. त्यामुळे रेखीचे खूप खूप आभार मॅडम. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पण. माझं झोपेचं टेन्शनच गेलंय. एकदम मस्त आणि रिलॅक्स मध्ये मी झोपत असते आणि आनंदी पण खूप असते. थँक्यू. आनंद सर्वीकडे. खूप छान, खूप छान. सुधीर सर, तुम्ही हात वर केला आहे. हा, मला असा अनुभव सांगायचा आहे की सारिकानं जे सांगितलं तसंच मला पण पूर्वी बिलकुल झोप यायची नाही. मग झोप यायची नाही, 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागा असायची. मग काय सवय लागली की डोक्याला बाम लावायचा, टायगर बाम. जेवढा जेवढा कडक असेल तेवढा जास्तीत जास्त आणायचा. नंतर त्याने पण काय व्हायला नाही लागलं. पण झोप रोज बाम हा लावायचा डोक्याला, नाकाला थोडा लावायचा, डोक्याला लावायचा, कपाळाला लावायचा, इकडं कानामागं लावायचा, जिथं जास्त आग होईल असं वाटलं आणि मग नंतर झोप लागायची. पण जसं रेकीमध्ये आलेलो आहे तसे त्या बामच्या बाटल्या उश्याला होत्या, त्या सगळ्या ड्रॉवर मध्ये गेल्या.
अगदी शपथ सांगतो, आत्ता सुद्धा बेडवर बामची बाटली नाही आहे. आणि झोपेचं म्हणाल तर आडवा पडल्यानंतर 10व्या मिनिटाला तरी झोप लागलेली असतेच असते, 100%. खूप खूप म्हणजे रेकीमुळे एवढा फायदा झाला. आणि म्हणून मी सारखं योग निद्रा म्हणायचो ना, तेवढ्यासाठी की मला झोपेचा खूप प्रॉब्लेम असायचा पहिल्यापासून. जरा खूप खूप धन्यवाद रेकीचे, धन्यवाद मॅडम, आपले पण धन्यवाद सर्वांचे, आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मला हँड केलेले दिसत नाही, 2-3 स्लाइड आहेत, त्यामुळे अनय सर. हा मॅडम, मी आधी एकदा सांगितलं होतं माझा अनुभव की ज्या दिवशी म्हणजे मी जेव्हा रेकी जॉईन केली तेव्हा मला जेवण जात नव्हतं. एक एक चपाती भाजी अशी जात नव्हती मला. जवळ घ्या, जवळ माईक. चपाती भाजी बिलकुल मला जात नव्हती. आणि म्हणजे वरण भात काहीच मला जात नव्हतं. पण मी ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं आणि जे सेशन अटेंड केलं त्याच्यानंतर त्या दिवसापासून मला आजतागायत भुकेचा प्रॉब्लेम नाही आणि मी भरपूर म्हणजे व्यवस्थित जेवतोय आणि अगदी चवीने जेवतोय. खूप धन्यवाद रेकीचे आणि तुमचे. म्हणजे हा अतिशय माझा एक विलक्षण अनुभव आहे. फार छान अनुभव आहे. आणि ज्याला म्हणजे जो जेवू शकतो छान, त्याला त्यासारखं दुसरं काही हे नाही, म्हणजे त्यासारखं दुसरं काही आनंद नाही. छान जेवणे आणि छान झोपणे यापेक्षा मोठा आनंद नाही. येस येस येस. खूप छान. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. मोनिका आहे का? मोनिका म्हणजे ना, ज्यांनी ज्यांनी नावं मला सांगितलं ते माझं शेअरिंग राहिला मॅडम. मोनिका दिसते का? तिथे नाही, सध्या नाहीये. अच्छा, बोल. मॅडम हा बोला. मॅडम हा, एक मिनिट, एक सांगायचं राहिलं. हॉस्पिटलमध्ये पेशंट बरोबर असल्या लोकांना झोप येत नाही, पण अनिता मामींना विचारा, आम्ही किती आणि मस्त आणि आनंदात झोपायचे. मामींच्या बरोबर मी ऑपरेशनला गेले होते ना, तर मी इतकी निवांत आणि मस्त झोपत होते ना, रात्री झोपली की सकाळी जागी व्हायचे. मला हॉस्पिटलमुळे वगैरे अजिबात कसला डिस्टर्ब व्हायचा नाही. एवढा छान मी आणि मस्त झोपत होते. आणि रोजच झोपते, म्हणजे आता जशी रेखीत आली ना तसं एकदम छान झोप वगैरे एकदम छान होते माझी. खूप छान, खूप छान. बोल मोनिका. आत्मनमस्ते सर्वांना. आपल्या 2-3 दिवसापूर्वीचाच माझा अनुभव आहे. सकाळी 5 वाजता मी मेडिटेशन साठी उठले होते. दरवाजा उघडून बाहेर येते तर माझ्या सासूबाई खाली जमिनीवरतीच लोळत होत्या. त्यांना विचारलं काय होते, तर त्या सांगत होत्या रात्रीपासून 2 वाजल्यापासून मला जुलाबाचा आणि उलटीचा त्रास होतोय. मग तुमच्या सगळ्यांची झोपमोड व्हायला नको म्हणून मी कोणालाच उठवलं नाही. ते एकट्या एकट्या सहन करत होत्या. आता मला सुचना, कारण त्यांना 7 वाजता कामाख्या देवीसाठी निघायचं होतं यात्रेला. त्यांची 8ला ट्रेन होती, 7ला घरातून त्यांना बाहेर पडायचं होतं आणि ते अर्जंट जाणं गरजेचंच होतं. एकदा ट्रेन गेली तर परत मिळणार नव्हती. आता मला सुचना, एक 5 मिनिटच मी रेखी दिली, कारण स्वतः तर मेडिटेशन केलं नव्हतं. मग पटकन सिम्बॉलचं माझ्यावरती मी रेखांकन केलं आणि त्यांना रेखी दिली. थोडंसं बरं वाटलं, पण आपलं लगेच मेडिटेशन चालू होणार होतं. मग ग्रुप एनर्जी दिल्याच्या नंतर त्या एकदम इतक्या ओके झाल्या की 7 वाजता मस्त फ्रेश होऊन छान आनंदाने त्यांच्या त्यांच्या प्रवासासाठी निघाले आणि आता त्या एकदम ओके आहेत. तिकडे छान आहेत, त्या एन्जॉय करतायत त्यांची यात्रा मस्त. आणि हे सगळं आपल्या रेकीमुळे झालं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद रेकीचे. आता तब्येत छान आहे ना त्यांची? हो, एकदम ओके. गोळ्या वगैरे एकदम घ्यायचं कामच नाही पडलं. नाही, डॉक्टरकडे जाण्याचा प्रश्नच नाही आला. एकदा ट्रेननी तर नाहीच गेल्या, त्या फ्लाईटनीच गेल्या, कारण ट्रेन तर कॅन्सलच झाली त्यांची. फ्लाईटनीच गेल्या. छान आहेत आता, मस्त. खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. डॉक्टर मनोहर ससाणे. एक मिनिट. एक मिनिट. सर फोनवर बोलत आहेत, तोपर्यंत छायाताई वाडके. माईक सुरू करा. माईक बंद आहे. हॅलो मॅडम, परवा दिवशी आपल्या शुक्रवारी वटपौर्णिमेच्या दिवशी सेशन चालू होतं 2-3 तास.
आणि पाऊस पडत होता तेव्हा बाहेर ना सारखं काहीतरी काय वाजत होतं मला माहित नाही, इतकं डिस्टर्ब व्हायला लागलं मला. म्हटलं आता उठून बघावं. तेवढ्यात मला आठवलं की रेकीचं आपलं सेशन आहे. तर मी थोडी हे केली, तर मग मला 2 तास अजिबात कसला आवाजच नाही, एकदम छान झालं माझं. म्हणजे हा एक अनुभव आला मला शुक्रवारी परवा. खूप छान. ते खूप काय छान. वाजत होतं ते मला कळालंच नाही, पण सारखं टकटक खिडकीवर वाजत होतं आणि म्हणजे ते बंद झालं. मग ते मी 2 तास 3 तास आपण 11 पर्यंत बसलो होतो, 11:30 पर्यंत. येस, खूप मॅडम मॅडम मला पण सांगायचं हा, एक मिनिट. जयाताई दळवी, हा बोला. आत्मा नमस्ते मॅडम. मी एक सांगेन की म्हणजे एवढं रेकी एवढी पॉवरफुल आहे ना की मी एक 15 दिवस, मला वाटतं महिना पाऊण महिना झाला मी याच्यामध्ये जॉईन झाली. आणि माझ्या राईट साईडला मला पोटामध्ये एवढं दुखत होतं की मला आता वाटलं की मला म्हणजे डॉक्टरकडे जावंच लागणार, मला सोनोग्राफी करावीच लागणार. पण मी रेकीमध्ये आली प्लस माझा हात पण म्हणजे जॉईंट मध्ये पण मला एवढं दुखत होतं ना की मला झाडू उचलायला पण मला एवढं जमत नव्हतं. आणि माझ्या पूर्ण डोळ्याच्या म्हणजे वरच्या साईडला असे हे झाले होते, कोलेस्ट्रॉलचं असे व्हाईट म्हणजे गोळे गोळे झाले होते. पण रेकीमध्ये आल्यामुळे टेन्शन फ्री होतं आणि आरोग्य फ्री पण आपण होतो याच्यामध्ये. एवढा चांगला अनुभव आहे, खूप अनुभव चांगला आला. आणि असंच पुढे होऊ दे असंच मला वाटतं. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. काय माहिती, एक ब्रह्मा म्हणजे देवाचीच एक कृपा की तुमच्या बरोबर मी जॉईन झाली. म्हणजे एवढं मला खूप बरं वाटतं, खूप चांगलं वाटतं. थँक्यू. खूप छान, खूप छान. थँक्यू जयताई, खूप छान. अगदी प्रत्येकाला शेअरिंग करायचं आहे. डॉक्टर साहेब. आत्मनमस्ते सर्वांना. आजचा जो विषय आहे एन्झायटी, तर त्यात माझ्या स्वतःमध्ये खूप तसा फरक पडलेला आहे. म्हणजे पूर्वी तसं मेडिटेशनशी बरेच वर्ष मी आहे जॉईन आहे, परंतु तरी सुद्धा म्हणजे अशी मनातून चिंता यायची किंवा काळजी वाटायची किंवा असं संकट वाटायचे. आता संकट ही म्हणजे खरं मॅडम संकटच वाटत नाहीत. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सोबत आहे, मंजुश्री मॅडम आपल्या सोबत आहेत. त्यामुळं त्यातून काहीतरी सोल्युशन निघेल, काहीतरी पॉझिटिव्ह होईल असंच वाटतं. म्हणजे आणि सर्वात महत्वाचं मॅडम काय झालं ना की मनामध्ये ज्या सुप्त भावना होत्या की म्हणजे माझ्यामुळं बाबा अमक्याचा तोटा झाला, तमक्याचा तोटा झाला, किंवा मला योग्य वेळेत योग्य हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, किंवा मी या ठिकाणी चुकलो, किंवा माझ्यामुळं कुणा दुखावला गेलो, ही जे भावना आत खतखतत होत्या, अगदी लहानपणापासूनची जी खतखत होती ती कधीतरी अशी मनात यायचं, आठवायचं आणि ते वाईट वाटायचं. गिल्टी फिलिंग व्हायचं मला. ती गिल्टी फिलिंग मॅडम आता जवळजवळ 90% माझ्या मनातलं तसं निघून गेलेलं आहे. म्हणजे ते तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर तत्व की ते त्या वेळेला घडणार होतं, ते तुमच्या चुका नाही, ते ब्रह्मांडातून ज्याप्रमाणे तुम्हाला विचार मिळाले त्याप्रमाणे घडले, किंवा अपोजिट जी व्यक्ती असेल ती त्याच्या आयुष्यात ते नव्हतं म्हणून ते घडलं. म्हणजे हा विचार कधी खरं डोक्यात आला नव्हता. तुम्ही ते सांगितल्यामुळे जी गिल्टी फिलिंग होतं ते कमी झालं. आणि ही एन्झायटी म्हणजे चिंता काळजी, ही एन्झायटी कमी होऊन कॉन्फिडन्स मॅडम जबरदस्त वाढला. म्हणजे माया पुढे एखादा माणूस बसल्यानंतर ते आपण कन्व्हिन्सिंग पॉवर म्हणतो, किंवा मनात आपल्या काही भीती वगैरे असं काय वाटत नाही. की पूर्वी जी वाटायची थोडीफार भीती की म्हणजे आता काय आपण काय बोलावं, कसं कन्व्हिन्स करावं असं, तर ते आता अजिबात वाटत नाही. तसा अनुभव पण आलाय माझ्या पुढे. आता माझं जे तुम्ही जे चक्र दिलेलं आहे. सर थोडासा आवाज वाढवा ना तुमचा. माईक जवळ घ्या थोडासा. हॅलो. हा येस. हा आपण जे आता म्हणजे काय म्हणतो, वलय आपल्या भोवती जे तेजोवलय अगोदर मी फक्त शरीराभोवती एक म्हणजे 4 बोट असंच फील करायचो, पण तुम्ही ते प्रचंड असं वाढवून 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 सांगितले, त्यामुळे मी पूर्ण खोलीतच ते माझ्या भोवती तेजोवलय आहे असं मी अज्युम करतो. त्यामुळे माझ्या खोलीत जो व्यक्ती येते किंवा माणूस येतो की त्याचे विचार पण पॉझिटिव्ह होतात, काही बोलत नाही, दंगा करत नाही, भांडत नाही, अगदी मी त्यांना कन्व्हिन्स करून सांगितलं की शांतपणे जातात. म्हणजे मला आता हा रेकीचा तुमचा कोर्स जॉईन केल्यापासून मला हा अनुभव आला. दुसरा एक पेशंट बद्दल मॅडम सांगू का? म्हणजे बऱ्याच वेळा चिंता काळजी म्हणून सांगतो की बरेच पेशंट असे असतात की त्यांच्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, किंवा
घरामध्ये पाहुण्यांच्यात एखादा मृत्यू झाला की त्यांना वाटतं की आपल्याला पण असे आजार होतील. असे बरेच पेशंट आतापर्यंत म्हणजे येतात. तर आता रिसेंट पेशंट आला साधारण 35 वगैरे वयाचा असेल. MSCB मध्ये काम करणारा होता तो. तर त्याला त्याच्या गावातलं कोणतरी हार्ट अटॅक मुळे वारलं होतं. तेव्हापासून त्याला म्हणजे मला छातीत दुखतंय, छातीत दुखतंय. आम्ही एक्सरे काढला, ECG काढला, परंतु सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. मग त्याला ते मी कन्व्हिन्स तर केलंच आणि हे रेकी दिली. रेकी दिल्यानंतर त्याच्या त्या भावना जवळजवळ 90% गेल्यात. नाहीतर नुसत्या औषधाने ते जात नव्हत्या अगोदर. तर रेकी दिल्यामुळं ही चिंता गेली. अजून एक दोन मॅडम पॉईंट सांगायचे आहेत की आता कुणीतरी असा प्रश्न विचारला होता की म्हणजे अं, मी जरी चिंतामुक्त झालो, एन्झायटी मुक्त झालो, तरी घरातली चिंतामुक्त होणं नाही झाले तर आपल्याला चिंता वाढतीच. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. प्रश्न हा अगदी बरोबर आहे. माझ्या मनात पण तो प्रश्न होता. तर मी ज्या वेळेला अगोदर ह्या रेकीच्या अगोदर कोर्स केले होते आर्ट ऑफ लिव्हिंगचा मी केला होता, पण जेव्हा मला आवडलं तेव्हा घरातल्या सर्वांना करायला लावला. तर ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना माझी अशी विनंती की तुम्ही सुरुवातीला स्वतः करा आणि तुमच्यात बदल झालेला बघून तुमच्या घरातले बाकीचे पण हा रेकीचा कोर्स करतील. मंजुश्री इन्स्टिट्यूटचा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा कोर्स सगळ्या घरातल्या सगळ्यांनी जर केला का नाही तर घरात सगळ्या आनंदच होणार आहे. आता आमच्या घरातले सर्व सदस्य म्हणजे करतायत. बहिणी पण करतायत, भाच्या पण करतायत, भाचे पण करतायत, म्हणजे सगळेच करतात. मग सगळ्यांनी जर केलं का नाही तर तुमचं सगळं जे वातावरण घरातलं का नाही तेच आनंद होऊन जाईल. आणि एक पॉइंट लास्ट सांगतो, थोडा वेळ जास्त घेतोय परंतु सांगावंच वाटतंय मॅडम. अनय मिरीकर अनय मिरीकरचा ज्या वेळेला सेशनला आले होते साधारण महिन्यापूर्वी, तेव्हाचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा किती फरक आहे पडलाय आहे. बघ. म्हणजे माझ्या खूप मिसेसनी म्हणजे पण हे मान्य केलं. हा येस येस येस. हेच अनय मी आता घरात बापू तेच मी आता चेहऱ्यावर घरात बोललो. चेहऱ्यावर एकदम हास्य आणि आता चेहरा एवढा टवटवीत आणि तेजोमय व्हायला लागलाय की अगदी मला अगदी तुमच्या अगदी. पहिल्या दिवशीचा चेहरा आठवतोय आणि आजचा चेहरा. तुमच्यात खूप खूप बदल 100% झाले. सहमत आहे. येस येस. थँक्यू व्हेरी मच. आपल्याशी मला बोलायचं होतं. येस हा येस. अनय अनय नाही, नाही. येस. माझ्या मिसेसशी आता 2 मिनिटापूर्वी हेच बोललो मी. हेच वाक्य बोललो जे डॉक्टर बोलले ते. आमचे भावाचे विचार बरोबर असतात. अरे बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. पहिल्या दिवशी नुसती एन्झायटी, चेहऱ्यावर एन्झायटी होती, पण आता त्यांच्या हो चेहऱ्यावर आनंद दिसतोय. म्हणजे हा हो फरक आहे तो मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या आपल्या ज्या मॅडम नक्कीच आहेत, नक्कीच मंजुश्री मॅडम, आपले आमच्या सर्वांतर्फे, अनयतर्फे आणि नक्कीच. माझ्यातर्फे खूप खूप अगदी खूप अगदी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. रेकीचे आणि ब्रह्मांडीय ऊर्जा जी आपल्यासाठी अवेलेबल आहे, फक्त हा ते आपल्याला मिळण्याचा स्रोत आपल्यामुळे मिळाला त्याबद्दल खूप 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 आपल्याला धन्यवाद. काहीतरी चांगलं मिळावं अशी जी आपली ही होती ती प्रार्थना ऐकली गेली आणि त्यामुळे हा इथे या मंजुश्री हिलिंगशी जोडलं गेलं ही माझी भावना आहे. येस. चालेल. ओके ओके. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. थँक्यू थँक्यू. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी नक्कीच अस्मीला बोलू देते आणि आता विषय निघालाच म्हणून मी गजानन दादा साल्विंग यांना आज पहिल्यांदा बोलायची संधी देते. नक्कीच प्रज्ञा मॅडम तुम्हाला पण देणार, पण अस्मी नंतर गजानन दादा साल्विंग कुठेही असू देत ते बोलणार आहेत आज. ओके. थँक्यू मॅडम. अस्मी नंतर गजानन दादा. बोला अस्मी. थँक्यू मॅडम मला बोलण्याची संधी दिली. सर्वप्रथम सर्वांना आत्मा नमस्ते. मी 3rd डिग्री मध्ये आहे आणि मला आज या सेशनच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की आपली जी रेखीव ऊर्जा आहे ही कुठे म्हणजे अंधश्रद्धा वगैरे नाहीच आहे. आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्यामध्ये खूप साऱ्या क्षमता असतात, पण त्या क्षमतांचा आपल्याला विसर पडलेला असतो. त्या आपण या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच्या माध्यमातून आपल्या मधल्या ज्या क्षमता आहेत त्या जागृत आपण इथे करून आपल्यामध्ये असलेल्या प्रचंड ऊर्जेचा आपण वापर करून खूप चांगल्या पद्धतीने आपली कामं करू शकतो आणि ती होत आहेत. याचा रिझल्ट आता प्रत्येकालाच येतोय. जे रेकी सोबत जोडलेले आहेत त्या प्रत्येकालाच या सर्व गोष्टींचा रिझल्ट येत आहे. मला एक सांगायचं आहे. परवाच्या दिवशी नाही 4-5 दिवस आधी मी आपल्या ग्रुपवरती रेकी मागितली होती कारण माझी पाठ आणि मान खूपच दुखत होती आणि त्यासाठी सर्वांनी मला म्हणजे रेकीमय शुभेच्छा हे दिलं रेकी त्यामुळे माझी पाठ दुपारनंतर असं म्हणजे बंद झाली दुखायचं. इतकं दुखत होतं की मला चालायला पण त्रास होता आणि पाठीचा खूपच त्रास आहे मला. पण सर्वांनी रेकी दिल्यामुळे माझी पाठदुखीचा जो त्रास होता तो खरोखरच कमी झाला
तर खूप छान वाटलं मला आणि मी रेकीला आणि मंजुश्री मॅम तुम्हा सर्वांना आणि सर्व एंजल्सला मी धन्यवाद देते की तुम्ही सर्वांनी मला रेकी दिली त्याबद्दल थँक्यू सर्वांना. थँक्यू. आणि रेकीमध्ये आल्यापासून खूप बदल झालेले आहेत. सर्वांनी हा कोर्स करावा अशी माझी इच्छा आहे आणि खरंच आपल्याला याचे बेस्ट रिझल्ट मिळतात. थँक्यू मॅडम. थँक्यू 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 अगदी मनापासून धन्यवाद. गजानन दादा. नमस्कार. मॅडम माझा अनुभव फार वेगळा आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझं बरंचसं डिप्रेशन होतं आणि खूपशी नकारात्मक भरपूर प्रमाणात होती आणि जी इथे आल्यानंतर तुमच्या माध्यमातून ती संपूर्णतः कमी झाली आणि जवळजवळ आता नाहीच आहे. चेहऱ्यामध्ये सुद्धा माझ्या बराचसा फरक तुम्ही सांगताय की सर्वच जण की आहे झालेला आहे आणि तो मला जाणवतो फरक. आणि रेकीचं म्हणाल तर रेकीशी आता मी 3rd डिग्रीला असल्या कारणामुळे रेकी सुद्धा हातातनं प्रभावित होते आणि आपण ज्यांना देतो त्यांच्यात फरक जाणवतो. मी माझ्या मिसेसना बऱ्याचदा देतो आणि त्यांना हील करतो आणि त्या खूप सांगतात की मला बरं वाटतं वगैरे आणि मला सुद्धा खूप बरं वाटतं. मला कॉन्फिडन्स खूप येतो त्यामुळे की आपण आपल्या हातातनं ते प्रभावित होते आपण ते प्रभावित करतो. आणि माझं असंच सांगणार राहील की जे जे पण नवीन विद्यार्थी असतील की ज्यांना शिकायचे शिकतायत त्यांनी हे करावं आणि स्वतःमध्ये प्रगती करून बाकीच्यांना सुद्धा त्याचा लाभ द्यावा. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचे सुद्धा आभार आणि रेकेचे सुद्धा आभार. थँक्यू सर थँक्यू. खरं ना तुम्हाला बोलण्याची संधी यासाठी दिली की वहिनी साहेबांचा हट्ट होता की मॅडम रेकी द्या माझ्या मुली रेकी शिकले पाहिजे. इथून पासून सुरुवात होती. साल्वी मॅडमचा फोन होता मॅडम मी त्यांना म्हटलं तुम्ही शिका ना ते तयार नसतील तर नाही मॅडम त्यांना गरज आहे आणि ना त्यांनी तुम्हाला निवडलं की नाही त्यांना पहिले शिकवायचं. इथून पासून सुरुवात होती आणि खरंच गजानन दादा खूप छान खूप छान. खूप बदल जो हवा आहे ना अपेक्षा आहे नक्कीच अजूनही पुढचा प्रवास आपला बाकी आहे. तोपर्यंत अजून बराच बदल होईल पण मी तुम्हाला एक सांगेल नक्कीच फॅमिली जर रेकीमय झाली तर अजून उत्तम. आपल्या वहिनी साहेबांना सुद्धा रेकीमध्ये आणा थोडं. खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. डॉक्टर प्रज्ञा हँड राईज केला होता तुम्ही. माईक सुरू करा. आत्मा नमस्ते सर्वांना. सर्वप्रथम मी मंजुश्री मॅडमचे आभार मानते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटने एक खूप चांगला मार्ग सर्वांसाठी खुला केलेला आहे आणि जी मी मगाशी म्हटलं की मी ती प्रार्थना करत होते की मला अशी व्यक्ती हवी आहे की जी मला हाताला धरून शिकवेल आणि जे मी परसिस्टंटली आणि कन्सिस्टंटली ज्या गोष्टी मी करू शकत नाही ते करून घेणारी व्यक्ती पाहिजे आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. आणि थँक्स टू शीतल गायकवाड तिने मला तुमच्याबद्दल सांगितलं. 1-1.5 महिन्यापूर्वी जेव्हा मी जॉईन केलं तर त्याच्या आधीपासूनच मला अँझायटी काय असते हे पेशंटच्या बाबतीत मी विचार करायचे. स्वतःला अँझायटी आहे हा विचार कधीच नव्हता किंवा दुसऱ्यांनी सांगितलं तरी ते मान्य करत नव्हते की आपल्याला अँझायटी कशी असू शकते. मी ते खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते किंवा पेशंटशी मी डील करत असते. पण मग नंतर विचार करायला लागले की नाही मी ज्या सिच्युएशन मधून गेले 2-3 वर्षांपासून जात होती हा पेरिमेनोपॉझल सिंड्रोम किंवा जी लक्षणं होती की त्याच्यामध्ये अचानक घाम येणं भीती वाटणं आणि वैयक्तिक म्हणजे माझा स्वभाव असा भित्रा मुळीच नाहीये. मी सर्वांशी बोलणार पण असं व्हायला लागलं होतं की मी लोकांना अवॉइड करायला लागले होते. कोणाशी बोलावंसं नाही वाटायचं. कुठलं काम करण्याची इच्छा नाही आणि नुसतं रडणे. माझ्याकडे येणारे जे पेशंट्स होते मी त्यांचं काउन्सिलिंग खूप चांगल्या प्रकारे करायचं की हे मेनोपॉझल सिंड्रोम आहे त्याच्यासाठी तुम्ही प्राणायाम रेकी योगा हे केलं पाहिजे. पण माझ्याच्यानी स्वतः ते होत नव्हतं. म्हणजे अशी परिस्थिती होती की मी अलिबागहून आम्ही पनवेलला शिफ्ट झालो नंतर उल्वे बेलापूर मुंबई येथे मी डायलिसिस युनिट मध्ये काम करते अपोलो हॉस्पिटल्स मध्ये. तर तिथे जॉब सुद्धा माझी इच्छा नव्हती की मला काहीच करायचं नव्हतं. मी कशासाठी करते हेच मला कळत. पण माझ्या मिस्टरांचे आभार त्यांनी मला खूप त्यावेळेस सपोर्ट केला आणि त्यांनी मला जसं तसं तिथं रुजू केलं. तिथे केल्यानंतर
मला भयंकर त्रास झाला. थोडस जास्त वाढेल पण 2 मिनिटात मी माझं पूर्ण करते. पण तिथं गेल्यानंतर ज्या काही मला अडचणी येत होत्या, मग मी जादू बघायला सुरुवात केली. पण ज्या वेळेस मला शीतलनी सांगितलं, मी जेव्हा हे जॉईन केल्यानंतर मला पहिली गोष्ट म्हणजे की एनर्जी फुलफिलमेंट आल्यासारखी वाटायला लागली. ना तर मी नेहमी एनर्जी मध्ये खूप लो झाली होती, की मूड असेल तर मग लोकांशी बोलणार किंवा पेशंटशी, नाही तर मग कमी बोलणार, किंवा मलाच स्वतःला भीती वाटायची तर त्या पेशंटला मी काय सांगणार होती. कारण माझं जे युनिट आहे हे डायलिसिस युनिट आहे. म्हणजे आज पेशंट आला, उद्या तो येईल की नाही याची काही खात्री नाही. अशा डिपार्टमेंट मध्ये अजून मी काम करत होते, म्हणजे अजून मला नैराश्य येत होतं. पण रेकी मध्ये जॉईन झाल्यामुळे असं झालं की मला स्वतःला खूप कॉन्फिडंट वाटायला लागलं. आणि माझ्या डिपार्टमेंट मधलेच टेक्निशियन आहे, स्टाफ आहे, ते म्हणतात मॅडम तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप बदल दिसतोय. तुम्ही नेमकं काय करून आलात? पार्लरला जाऊन आलात, तुम्ही काहीतरी मेकअप केलाय, पण काहीतरी बात है, कुछ तो है. आणि ज्या ज्या वेळेस मी पेशंटच्या जवळ जाऊन उभी राहते, पेशंट म्हणतात मॅडम तुम्ही आलात ना, आम्हाला खूप बरं वाटतं. आणि मग मी आता हिलिंग करायला, एक पेशंटला त्यांनी खूप मला विनंती केली की मला खूप त्रास होतोय, त्यावेळेस मग मी त्यांना हिलिंग केलं, त्यांना लगेचच रिझल्ट आले. म्हणजे आणि आता जे हायपरटेन्शन मध्ये पेशंट जातात, हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर लेवल्स कमी होतात डायलिसिस पेशंटचे, मी जाऊन हिलिंग केलं, पेशंट एकदम टकाट. सो हा एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला. दुसरं म्हणजे माझ्या मिस्टरांनी असं सांगितलं की जी माझी चिडचिड होती, म्हणजे जो त्यांना फटका बसत होता तो कमी झालाय. त्यामुळे ही इज व्हेरी हॅपी. आणि ते सुद्धा रेकी जॉईन करायला उत्सुक आहेत. ठीक आहे, थँक्यू 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 व्हेरी मच. परत एकदा मॅडम तुमचे आभार. नमस्कार. खूप धन्यवाद. मॅडम, खरं म्हणजे जोडीदार जेव्हा म्हणतो ना तुझी चिडचिड कमी झाली आणि माझ्यावर होणारा अन्याय वाचला ना, हे खरं. ते माझ्यामुळे चिंतेत असायचे की अरे बापरे आता ही कुठल्या गोष्टीवरनं कसं रिॲक्ट होणार, त्यामुळे ते गप्प असायचे. आणि त्यांनी मला खरंच सपोर्ट केला या बाबतीत, या खूपच फेज मध्ये. खूप छान. आणि बघा आता मॅडम बोलल्या म्हणून तुम्हाला सांगते, डॉक्टर सुद्धा माणूस आहेत की नाही? माणूसच आहेत ना. ते दिवसभर नकारात्मक लोकांमध्ये असतात. त्यांच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती आनंदी येते का? नाही. ते त्यांची एनर्जी लोअर एनर्जी असते. आणि बघा हायर एनर्जी कडून लोअर एनर्जी कडे जात असते. ज्यांची एनर्जी लोअर आहे ते हायर एनर्जी खेचून घेत असतात. तो जसं की प्रवाह वरूनच खाली जातो ना, हो की नाही? तर लक्षात असू द्या, आपण आपल्याला प्रोटेक्शन करणं खूप गरजेचं असते या पेशामध्ये मॅडम. ओके, ते पुढे आपल्याला समजणारच आहे आता पुढच्या डिग्रीमध्ये. तर त्यांचे अजून सेकंड थर्डला नेमके आले आहेत. तर आपल्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं असते, आपल्याला स्वतःला शिल्ड करणं गरजेचं असते, स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं असते अशा वेळेस. आणि ना डॉक्टर सुद्धा माणसंच आहेत, त्यांना सुद्धा टेन्शन येऊ शकतं ना, हो की नाही? पण आपण एकमेकांची ट्रीटमेंट करणं किंवा आपण स्वतः एका हायर एनर्जी सोबत कनेक्ट राहून नेहमी एनर्जेटिक राहणं खूप गरजेचं असते. ही एक कला आहे आणि एनर्जी आपल्याला खूप मदत करते. फक्त सायकिक डॉक्टर, बाकी ऑपरेशन करणारे, आता ह्या ज्या वार्डमध्ये आहेत ते अनेक ठिकाणी खूप साऱ्या अडचणी येत असतात. इव्हन तुम्हाला सांगते, आपण जेव्हा हिलिंग करतो नेहमी आपल्याकडे निगेटिव्ह लोक येतात. मी टॅरो रीडर्स आहे. टॅरो रिडिंग करत असताना दररोज लोक नवा प्रॉब्लेम सांगतात. किती प्रॉब्लेम दिवसभर ऐकून घेणार आपण? तर आपल्याकडे ती एनर्जी अट्रॅक्ट नाही व्हावी यासाठी स्वतःला प्रोटेक्शन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या टेक्निक सुद्धा रेकीमध्ये शिकवल्या जातात. खरं तर अनेक डॉक्टर हे रेकी हिलर आहेत. जरी एक रेकी हिलर, मी मला स्वतःला डॉक्टर नाही म्हणू शकत, पण प्रत्येक डॉक्टरने रेकी हिलिंग शिकून घ्यावी. खूप फायदा होईल लाईफ मध्ये. आता सध्या आपल्या सेशनला किती डॉक्टर आहेत, तर तुमचंच खरंच मनापासून धन्यवाद. केवढी सेवा करावी लागते तुम्हाला, खूप सेवा करावी लागते. आणि ही सेवा करत असताना स्वतःमध्ये त्या एनर्जीज येतात, कळतपणे नकळतपणे.
कारण ना आपल्याला त्या पेशंटचा विचार येतो, पेशंट बरा झाला असेल की नाही हा विचार असतो. अनेक वेळा आपण रेकी देत असताना म्हणतो की हो आपण दिली आहे, होऊन जाणार, पण डॉक्टरवर रिस्क असते किती सारी. पेशंट पूर्ण दुरुस्त झाला तर खूप बरं, जर का एखादी अडचण आली तर पेशंटचे नातेवाईक पुन्हा अंगावर येतात, आहे ना. किती साऱ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. तर या सगळ्या गोष्टीपासून मुक्ततेसाठी डॉक्टर्स लोकांना खूप गरजेचं आहे, खूप खूप गरजेचं आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू थँक्यू. खरं तर कोणाचं तरी नाव मनामध्ये डोक्यात होतं पण लक्षातच नाही आता माझ्या पण. जो चेहरा समोर आहे तो घेऊ. बोला नीलम. पहिली डिग्री. बरोबर, तुम्हीच तुम्हीच. दोन शेअरिंग फक्त, कारण मला कोणीतरी शेअरिंग साठी सांगितलंय पण माझ्याच लक्षात येत नाहीये. नीलम माईक सुरू नाही होत आहे. नाही होत आहे. ओके. खोले, खोले ताई आहेत का? वैशाली खोले आणि मग अगोदर सुनीता गायकवाड. आत्मा नमस्ते मॅडम. तर आज माझी 3rd डिग्रीला मी प्रवेश घेतलेला आहे आणि रेकी शिकण्यासाठी माझी उत्सुकता जी होती आणि युट्यूबचे तुमचे व्हिडिओ बघून मी त्यावेळेसच ठरवलं की ह्या मॅडमकडे आपण रेकी शिकायची आणि मी लगेच प्रवेश घेतला. पण प्रवेश घेतल्यानंतर ना माझ्या स्वतःमध्ये खूप चेंजेस दिसले. जे माझे शारीरिक प्रॉब्लेम होते तेही कमी झाले. मेडिटेशनला कंटाळा करायची पूर्वी उठायला. पण आता जसं ऍडमिशन घेतलं रेकीला, त्याचं न चुकता आणि अर्धा तास आधीच उठून सगळं तयार होऊन मी बसलेली असते. आणि माझ्या मुलाला, मोठ्या मुलाला ऍक्सिडेंट नंतर ना त्याच्या कवटीला 3 ठिकाणी क्रॅक होते. त्यावेळेची कंडिशन त्याची खूप बॅड होते. त्याचा प्रॉब्लेम बघून मलाही खूप त्रास व्हायचा. बऱ्याच बॉडी पार्टला फ्रॅक्चर होते. तर ते कव्हर करत असताना रेकीच्या माध्यमातून तुम्ही शिकवलेलं आम्हाला मेडिटेशन किंवा रेकी कशी द्यायची, हिलिंग कसं हे करायचं आणि मी ते देत राहिले आणि तुम्ही त्यासाठी मदत केली. तर त्याचे बॉडी पेन कमी झाले. त्याच्या व्यवसायात तो व्यवस्थित लक्ष घालू शकतो. गोळ्या औषधांचे जे साईड इफेक्ट होते त्याने कमी झाले आणि आता तो इतका छानपैकी तंदुरुस्त कोणी बघितलं तर म्हणणार नाही ह्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि एवढं छान प्रकारे हँडल करतं. तसंच रेकीने आणखीन माझ्या जीवनामध्ये सकारात्मक तर मी विचार करतेच भरपूर आणि आजूबाजूच्याही ज्या महिला असतील, ज्येष्ठ महिला असेल, मी त्यांचे प्रॉब्लेम ऐकते. त्यांना असं वाटतं की यांनी यावं, मला भेटावं, बोलावं. म्हणजे त्यांना अगदी माझा सहवास हवाहवासा वाटायला लागला. केवळ ह्या रेकीमुळे. म्हणजे वाणीमध्ये जे माधुर्य आणखीन वाढलं गेलं. आणि जे माझ्या मनात जे प्रश्न होते म्हणजे मी तुम्हाला कधी जास्त प्रश्न विचारत नाही बसले. पण सेशनमध्ये महिला बोलत असतील किंवा ऐकत असेल, कारण मला शिकण्याच्या मोडमध्ये असल्यामुळे मी शिकत गेले आणि मला जी इतक्या वर्ष म्हणजे 50 वर्ष, 51 वर्ष माझ्या मनात जे प्रश्न पडलेले होते, रेकीत आल्यापासून माझ्या एका प्रश्नाचं उत्तर ऑटोमॅटिकली मिळत गेलं. हे कशासाठी? हे का? मग हे असं का झालं होतं? हे सगळ्या विचारांचा गोंधळ गोंधळ एकदम शांत झाला. एकदम वादळ असतं ना, ते एकदम शांत झाले आणि इतकं स्टेबल झालं, की आता मी मोक्षाच्या मार्गाने म्हणा किंवा ब्रह्मांडीय ऊर्जेला कनेक्ट होण्याच्या दृष्टीने म्हणा, जे मला हवं होतं हेच पाहिजे होतं आणि ज्याच्या मी शोधत होते. मला हे अगदी मला प्लॅटफॉर्म मिळालाय आणि मंजुश्री मॅडमच्या मार्फत मी ब्रह्मांडाशी डायरेक्टली कनेक्ट होणार. ह्याचाही मला खूप आनंद आहे. आणि छोट्या-छोट्या डेलीच्या ह्याच्यात सुद्धा मी खूप अनुभव घेते. माझ्या छोट्या 2 नंबर मुलाचा कान खूप ठणकत होता. अगदी त्याचा कान इतक्या पद्धतीने ठणकतो की तो पू भरला जातो आणि वेदना आणि नेमके ते डॉक्टर सुट्टीवर गेलेले होते. मग मी तुम्हालाही मेसेज टाकला आणि तुम्ही सांगितलं की आपल्याला 2nd डिग्रीमध्ये कानाला हील द्यायचंय. मग मी तो प्रयोग केला. तर तो अगदी झोपून होता. वेदनेने गाल साईडला सगळं सूज होती. तर मी रेकी दिली त्याला आणि थोडा वेळ त्याला झोपू दिलं. मग त्याला विचारलं, "का रे जायचं का दवाखान्यात?" तर म्हटलं, "थांब आपण उद्या बघूया." तर मी म्हटलं, "ठणका तरी कमी झाला की नाही?" "हो मम्मी, ठणका अगदी कमी झाला. मला जबडा पण उघडता येतो. मला थोडंसं लाईटली काहीतरी खायला दे." जो अजिबातच त्यामुळे खात नव्हता. तर मला रेकीत खूप रिझल्ट आलेले आणि आणखीनही खूप अगदी सांगण्यासारखं आहे. पण आता मेडिटेशनचा पण टाईम आहे आणि बऱ्याच जणांना वेळ द्यायचे. म्हणून माझे थोडक्यात मनोगत उरकून आहे ना आणि मला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आणि खरंच आज यमुना सावंत म्हणून अगदी जी म्हणजे की मला एकदम आठवलं की तिला खूप गरज आहे ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेला हे. तर ती आज बसलेली ऐकतेच, पहिलाच दिवस आहे तिचा. तर मला सोबत असे जे पण माझे आहेत मी त्यांना सोबत आणायचा प्रयत्न का तर खूप समाजामध्ये फॅमिलीमध्ये लोकांमध्ये प्रॉब्लेम असतात, शोध घेतात विचारांचा, पण अगदी सच्चा गुरु मिळत नाहीये. नेमकं कुठे जावं, काय ऐकावं हे कळत नाहीये. तर मला जी म्हणजे तुमच्या कनेक्ट झाल्यामुळे मला जो मार्ग मिळाला, तर माझ्या सोबत आणखीन लोकांना मिळावा ह्याचा मी प्रयत्न करत आहे. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद सुनीताताई, खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर तुम्ही जे बोललात, अहम ब्रह्मास्मी, गुरु ओम, आणि मीच माझा गुरु आहे. काय ते ब्रह्मांड म्हणजे मी, ते देवरूप म्हणजे मी, माझ्या आतला देव आपण, माझ्या म्हणजे आपण प्रत्येक जण, मी म्हणजे आपण प्रत्येक जण ना. मी माझ्या आतला देव शोधणार आहे, माझ्या ऊर्जेशी एकरूप होणार आहे, आणि म्हणजेच माझा गुरु सुद्धा मीच होणार आहे. आपणच सर्व काही आहे. फक्त त्याच्यासोबत, आपल्या हायर सेल्फ सोबत, ज्यांनी आपल्याला पाठवलं त्याच्यासोबतची आपली कनेक्टिव्हिटी वाढली ना, की ह्या सगळ्या गोष्टी समजतात. मंजुश्री मॅडमनी शिकवलं, काहीच विशेष नाहीये, तुम्ही सुद्धा उद्या ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. तुमचा माझ्यावरचा विश्वास मला आणखी आणखी प्रगल्भ बनवतो. खूप छान, थँक्यू, मनापासून धन्यवाद. माने दादा, शशिकांत माने दादा. आणि मग आपण थांबूया, कारण ना अर्धा तास शिल्लक झालाय, चोरी झालीये. मी सगळ्यांची माफी मागते, पण ना बघा आता तुम्हीच सांगा काय करणार. माने दादा, माईक सुरू करा. संधी तर मंजूताई, द्यावीच आत्मा लागेल. नमस्ते. रेकी हा हा विषय इतका मोठा आहे की तुम्ही 1 तासात हे बसवताय हे फार कमी प्रमाणात आहे. कारण हे जी माहिती, ते एक म्हण आहे ना, मेलेडी खाओ तो खुद जान जाओ, अशी एक म्हण आहे. रेकी शिका. ह्या मंजुश्री हिलिंग मध्ये रेकी फक्त शिकवली जात नाही, रेकी अंतर्मनात खुलली जाते आणि आयुष्यभर. काही काही सेशन, ग्रँड मास्टरचे सेशन असे आहेत की रात्रभर आम्हाला झोप येत नाही, कारण ती करुणा, ती महती, ते रेकीविषयी ज्ञान इतकं विस्तारलेलं सांगतं की जीवन म्हणजे काय हे तुम्ही, आम्हाला माहित होतच, पण आम्हाला जे माहित होतं ते रुपयातले 10 पैसे. पण तुम्ही जे विस्तृत जानकारी दिली ते आजन्म आम्ही तुमचे ऋणी राहू. कारण तुमच्या मार्फत ब्रह्मांड एवढी छान माहिती देते की रेकी म्हणजे 3 सेशन केले, ग्रँड मास्टर केलं म्हणजे रेकी झाली, हा फार संक्षिप्त अर्थ झाला. रेकी म्हणजे माणसाला अंतर्बाह्य बदल नाही, आणि स्वतः अंतर्बाह्य बदलल्याशिवाय आपल्याला तो आनंद मिळत नाही. डोळ्यात अश्रू त्याच वेळी येतात की अति आनंद झाल्यानंतर. मी त्याच्यावर एकदा प्रतिक्रिया पण दिली की तुमचा तो सेशन मला एवढं नकशिकांत मी बहिरून गेलो. किती तुमचं म्हणजे ब्रह्मांडाचं, तुम्ही म्हणजे ब्रह्मांडच आहे आमचं. तुम्ही ब्रह्मांडाचं नेतृत्व करताय आणि तळागाळात प्रत्येकाला ही माहिती फार कमी ह्याच्यात देत आहे. हायर लेवलचं नॉलेज तुम्ही इतक्या गोड पद्धतीने सांगता की तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. कारण तुम्ही आमच्या जीवनात आनंद आहे. आनंद होतात, पण खरा आनंदाचा अर्थ मंजूताई तुम्ही आम्हाला शिकवा. रिअल हॅपीनेस म्हणजे काय, तो रिअल हॅपीनेस फक्त तुमच्यामुळे कळाला. यू आर ऑसम फॉर अस. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. बस, तुम्ही जेवढं कौतुक करता त्याला काही शब्द नाहीयेत माझ्याजवळ, फक्त आत्मा नमस्ते. कौतुक नाहीये ताई, कौतुक नाहीये, हे अंतर्मनातून निघणारे शब्द आहेत. तुम्ही हे निस्वार्थीपणाने बहाल केले आम्हाला. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन, ही उक्ती तुमच्याबद्दल 100% लागू होती. तुम्हीच आहे. कौतुक काय करणार, हे वास्तव्य सांगितलं आम्ही. आमच्या जिंदगीत जे फरक पडला, जो अनुभव आला, तो कथन करणार ना आम्ही. म्हणून तुमचे कायम धन्यवाद, आयुष्यभर धन्यवाद रे. तुमच्या या प्रेमामध्ये, तुमच्या आनंदामध्ये आयुष्यभर आम्हाला तुमच्यामध्ये ठेवा. आमच्या सदा तुमची कृपा दृष्टी राहू दे.
आणि ही जीवन नौका आम्हाला पार पडायला मदत करा. तुम्ही तर आहेत आमच्या पाठीशी, तरी पण आमचं हे सांगणं आहे, यू आर ग्रेट. आपण धन्यवाद. सर्वजण एकमेकांसोबत ऊर्जा स्वरूपात कायम जोडलेले राहणार. आपले गुरु सद्गुरु ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपण सर्वजण काय म्हणूया एका डोक्यामध्ये जाणार आहोत. एकच आपला मार्ग आहे सगळ्यांचा. आपण सर्वजण ठीक आहे, आयुष्य आहे, आपण लोक येतात जातात, पण ऊर्जा स्वरूपामध्ये आपण प्रत्येक जण कायमस्वरूपी एकमेकांसोबत असणार आहे. फक्त मेडिटेशन सुरू ठेवा, मेडिटेशन सुरू ठेवा आणि मेडिटेशन सुरू ठेवा. खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली झूमची लिमिट मला वाढवावी लागणार आहे, हे पण तुम्हाला सांगते, आणि नक्कीच आपण वाढवून घेऊया. अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. तुमचा प्रतिसाद, तुमचं प्रोत्साहन आणि तुमचा ऊर्जेवर असलेला विश्वास. आणि मी माफी मागते, खरंच आता मी शेअरिंग नाही घेऊ शकत आणि सगळ्यांची शेअरिंग करायची इच्छा आहे. आपण पुढच्या वेळेस अगदी लिस्ट करूया आणि सगळ्यांची शेअरिंग घेऊया. ओके. तर कारण आपल्याला आता खोले ताई चालेल ना की संधी देऊ? एक मिनिट. एक वैशाली ताईचं नाव घेतलं होतं. एक वैशाली ताई खोले यांना आपण 1 मिनिटाची संधी देऊया आणि आपलं मेडिटेशनला सुरुवात करूया. बोला वैशाली ताई. आत्मनमस्ते मॅडम. मी मेसेज केला होता तुम्हाला की मी हॉस्पिटलमध्ये आहे, यायला मला उशीर होतोय आणि मी काही कॅमेरा चालू करू शकत नाही. पण मी धावत पळत आले, मला कुठल्याही परिस्थितीत सेशन अटेंड करायचंच होतं, म्हणून मी वेळेत अटेंड करू शकले. मी ध्यानाविषयी थोडं बोलेल. ह्या ध्यानामुळे मला तर फार फायदा झालेला आहे आणि सगळ्यांनी या ध्यानासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जॉईन व्हावं आणि या ध्यानाचा अनुभव घ्यावा, एवढंच मी सांगेन. या ध्यानामुळं शारीरिक नाही, मानसिक सुद्धा फरक खूप पडतो, खूप फरक पडतो. एक छोटासा अनुभव सांगेल मी. एक परवा आमच्या ह्यांची अहोंची मान आखडली होती. अजून मी काहीच शिकलेली नाहीये त्या मानाने, पण मी एक प्रयोग करून पाहिला. यांची अशी मान आखडलेली होती आणि त्यांना असेच करत होते नुसते. मी म्हटलं त्यांना थांबा, मी तुम्हाला रेकी देते. प्रयत्न केला, मी सिम्बॉल टाकले, स्वतःचं मेडिटेशन झालं आणि त्यांना ते असे झोपलेलेच होते. त्यांचा काही एवढा विश्वास वगैरे नाहीये. ते म्हणले, मी त्यांना काही सांगितलं नाही सुरुवातीला, की फक्त मी तुम्हाला रेकी देते असं म्हटलं आणि दिली रेकी. एक 10-15 आणि मी त्यांना काहीच बोलले नाही. 10-15 मिनिटं तू काय करत होतीस ग? आता मला जरा बरं वाटतंय. तू हे काय केलंस? मला बरं वाटतंय म्हणले. मला थोडं बरं वाटलं आणि रेकीचे धन्यवाद म्हणले. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. येस, ज्यांना विश्वास नाही ना त्यांना अनुभव द्यायचा. मग त्यांना सांगायचं नाही आमच्यावर विश्वास ठेवा. त्यांना काय माहितीये का, दाखवून द्यायचं की तुम्हाला कसा फरक पडतो. हो ना. खूप छान, खूप छान, खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अगदी थँक्यू. मनापासून धन्यवाद सगळ्यांना. आणि आता आपण मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर एक वेळ आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. उद्याकडे त्यांना नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. मॅडम मी जाण्यापेक्षा नक्कीच नवीन बॅचला ज्यांना ज्यांना ज्या सन्माननीय सदस्यांना जॉईन व्हायचं आहे, या स्वागत आहे सगळ्यांचं. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणो अशी आपण प्रार्थना करूया. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू, 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 थँक्यू ऑल ऑफ यू.